जेव्हा शहरात राहता आणि शहरातून गावाकडे जाता, जिथं तुमचा जन्म झालाय, त्या गावातलं पाणी पिऊन तुम्ही मोठे झालात, त्याच गावात आज तुम्ही पाणी पिऊ शकताय. मग एक्झॅक्टली आरो किंवा अल्कलाईन वॉटर फिल्टर आणि आयोनायझर ह्याच्यात फरक काय एक्झॅक्टली काय? जॉईंट्स दुखतायत, एनर्जी फील होत नाहीये, अगदी. किंवा थोडं काही काम केलं तर असं वाटतं की एनर्जी निघून गेली. याचं मेन कारण काय? आरोचं पाणी. 5 प्रॉपर्टी असतील तरच पाणी हेल्दी, अन्यथा नाही. अन्यथा नाहीये. प्रेग्नंट लेडीजनी जर हे पाणी कन्झ्युम केलं तर त्या बाळावरती सुद्धा इम्पॅक्ट पडतो. हे प्रूव्ह झालंय. तिथं मी आरो बसवला आणि त्याची कनेक्टिव्हिटी कुठे लावली? आयोनायझरला लावली. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न आहे, सर मग मिनरल्स कसे ऍड होणार? कारण की तुम्ही आरोला क्लीन वॉटर म्हणताय. घरामध्ये आरो बसवलाय ज्याचं pH 5-5.5 आहे. तर मला कळलं की मी माझ्या घरामध्ये अक्षरशः पॉयझन पितोय दररोज. असं पाणी मी पितोय. तर मग दवाखान्यातला खर्चच कमी होईल का? का जायचीच गरज नाहीये असं काय? मी अशी एक केस बघितली तर 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला ब्लड कॅन्सर निघाला. आता त्याने जगातलं काहीच नाही केलेलं. सर तरी पण सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी ही मशीन घेतली पाहिजे, एक हेल्थ डिव्हाइस आहे सगळं म्हणताय, पण मला असं वाटतं की थोडंसं महाग नाहीये का कम्पॅरेटिव्हली बाकीच्या ह्याच्यापेक्षा? आज बघा ना, एखाद्या व्यक्तीचं जर 5 दिवसाचं जर आपण ICUचं बिल केलं तर 5-6 लाख रुपये बिल होतं. आणि असं कुठलंच घर नाही की कुठलं जनरेशन नाही ज्या घरातल्या हॉस्पिटलमध्ये माणूस जातच नाही. नमस्कार, मी मिनल कुलकर्णी, बाय प्रोफेशन टीचर होते आणि आज आपण ह्या सत्रामध्ये आजचा विषय तो म्हणजे पाणी. म्हटलं जातं जलजीवनम, पाणी हेच जीवन आहे. जर अभ्यास केला पाण्याचा त्यावेळेस मला वेगवेगळे शब्द ऐकायला मिळाले. लाईव्ह वॉटर, डेड वॉटर, हेल्दी वॉटर, डर्टी वॉटर, क्लीन वॉटर. आणि वाढतं प्रदूषण किंवा आपल्या भारतामध्ये नसलेला पाण्याबद्दलचा अवेअरनेस. ज्यावेळेस वेगवेगळ्या देशांचा अभ्यास केला त्यावेळेस कळलं की पाण्याबद्दल खूप अवेअरनेस आहे. तिथली लोक खूप तरुण आहेत, फार कमी आजारी पडतात. मग हे का? आणि हेचंच कारण आणि आपण ह्याच्यावरच चर्चा करणार आहोत. आणि ह्या चर्चेसाठी मी अशा एक स्पेशल गेस्टला इन्व्हाइट करते की जे प्रोफेशनली जर बघितलं तर मेकॅनिकल इंजिनियर, गोल्ड मेडलिस्ट, त्याचबरोबर MBA झालेलं आणि त्यांचं पाणी या विषयाबद्दल खूप सखोल नॉलेज आहे, ज्ञान आहे. तर त्यांना मी इन्व्हाइट करते. येस सर, वेलकम आहे तुमचं या सत्रामध्ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. सर तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव तानाजी अवताडे. जसं तुम्ही म्हणालात, माझं एज्युकेशन जर बघितलं तर मी BE मेकॅनिकल आहे. त्याच्यापुढं मी MBA केलं. 14 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये जॉबसुद्धा केला आहे. आणि जॉब करत असताना जसं तुम्ही आता ज्या विषयावरती बोललात की प्रदूषण वाढते, मी जेव्हा युरोपमध्ये राहत होतो आणि तिकडं मी बघितलं की तिकडच्या लोकांचं हेल्दी लाईफस्टाईल. मग आपल्याकडं इशू काय आहेत? तर मला समजलं की आपल्याकडे मेजर प्रॉब्लेम काय आहे, तर आपल्या खाण्यातून पण आपल्या शरीरात केमिकल चाललं आहे. आपण जी हवा ब्रीथ करतो यातून पण केमिकल आहे. आणि मेजर जर बघितलं तर तुम्ही पाण्यातून आपल्या शरीरामध्ये केमिकल चाललं. बरोबर. आणि मला असं वाटलं की आपण पाण्यावरती अभ्यास करायला पाहिजे. कारण जर आपल्या बॉडीमध्ये 70% पेक्षा जास्त आज पाणी आहे आणि ह्या पाण्याला जर आपलं जर पाणी चांगलं नसेल, आपलं जर कन्झम्पशनच चांगलं नसेल, तर आपण कितीही ठरवलं तरी आपण आजारांपासून वाचू शकत नाही. आणि आपल्याकडं आणि मी जेव्हा युरोपमध्ये होतो तेव्हा 2 गोष्टीमध्ये मला जो मेजर फरक जाणवला तो अवेअरनेसचा होता. म्हणजे बरोबर. तिकडं लोकांना पाण्याबद्दल अवेअरनेस आहे की चांगलं पाणी, जे तुम्ही सुरुवात केली की हे असे वेगवेगळ्या प्रकारचे पाणी असतात, तर आपल्याकडे माहीतच नाहीये. म्हणजे मी बऱ्याच वेळा जेव्हा अभ्यास करत होतो, जेव्हा लोकांना विचारलं की पाणी, ते म्हणतात काही नाही, पाणी सेम आहे, नॉर्मल आहे. अगदी बरोबर सर. हां. आणि मग हे मला कळल्यानंतर मला कळलं की आपल्याकडे अवेअरनेसचा प्रॉब्लेम आहे. आणि मग माझ्या स्टडीतून म्हणा किंवा अभ्यासातून किंवा आपल्या आज टीमच्या माध्यमातून आपण लोकांना पाण्याबद्दल अवेअर करण्याचं काम करतोय. तर याच्यावरती आम्ही सगळे मिळून काम करतोय. आपण चर्चेला पुढे सुरुवात करूया. येस. मग एक्झॅक्टली जे पाण्याचे टाईप असतील, मग काय नक्की डेड वॉटर काय आहे, डर्टी वॉटर, क्लीन वॉटर? मग आज नवीन आत्ता येतोय तो प्रचलित शब्द लाईव्ह वॉटर म्हणजे काय, मिरेकल वॉटर, हा फार शब्द ऐकायला येतात. तर मग त्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू शकता का? निश्चित. खूप चांगला प्रश्न आहे. थोडं हे समजून घेण्यासाठी आपण थोडंसं पाठीमागं जाऊया. जर आपण आपल्या 2 जनरेशनच्या अगोदर गेलो तर आपण किंवा आपले आजी आजोबा असतील, पणजोबा असतील किंवा आपणही लहानपणी झऱ्याचं पाणी पिलोय अगदी बरोबर. आणि ते एकदम गोड लागायचं. हो. किंवा पाऊस पडून गेल्यानंतर थोडे दिवस साठल्यानंतर पाणी जेव्हा झरायला यायचं तर निखळ पाणी आपण पिलोय सगळेजण. पण विचार करा ना की तुम्ही आज जेव्हा शहरात राहता आणि शहरातून गावाकडे जाता, जिथं तुमचा जन्म झालाय, त्या गावातलं पाणी पिऊन तुम्ही मोठे झालात, त्याच गावात आज तुम्ही पाणी पिऊ शकताय का? अजिबात नाही. नाही पिऊ शकत. त्यासाठी शहरातले लोक सोबत जाताना शहरातलं पाणी घेऊन जातात. ही शोकांतिका आहे आज. याचं कारण काय? की आपण पूर्वी झऱ्याचं पाणी प्यायचो, जे शुद्ध होतं, चांगलं होतं.
ते खडकातून वाहत यायचं, झळझळ व्हायचं, पाणी आपटत आल्यामुळे पाण्यामध्ये काही मिनरल्स ॲड होत होते आणि मग ते पाणी आपण प्यायला लागलो. पण नंतर जसं आज इंडस्ट्रियलायझेशन झालं किंवा आज शेतकरी पण शेतामध्ये बरेचसे केमिकल टाकतोय, तर त्याच्यामुळे पाण्यात कॉन्टॅमिनेशन व्हायला सुरुवात झाली. पाण्यामध्ये हे सगळे घटक मिक्स व्हायला किंवा मिसळायला सुरुवात झाली. पाणी खराब व्हायला लागलं. मग आपण पाण्यामध्ये इव्होल्युशन बघितलंय. कसं? तर झऱ्याचंच पाणी परत विहिरीमध्ये आलं. आपण विहिरीकडे वळालो, विहिरीतलं पाणी प्यायला लागलो, बोरवेल्स आले. पण तिथं आज अशी परिस्थिती की बोरवेलमधलं, शेतातलं, विहिरीतलं पाणीच पिऊ शकत नाही आपण. मग त्याच्यामुळं काय लक्षात आलं की आपल्याला याला शुद्ध करण्याची गरज आहे. मग आपण आरोचे प्लांट बघितले. आज बॉटल ड्रिंकिंग वॉटर आपण बघतोय. मग आरो रिव्हर्स ऑस्मोसिस आहे. जसं तुम्ही म्हटलात की हे वेगवेगळे पाणी, जर मी आता खराब पाणी घेतलं किंवा आज कुठल्याही झऱ्याचं जाऊन पाणी घेतलं तर ते डर्टी आहे, कारण त्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी ॲड झाल्यात, केमिकल ॲड झाले, ते पाणी ऑलरेडी खराब आहे. मग क्लीन वॉटर म्हणजे काय? तर आरोमधून पास होणारं पाणी. आरोमध्ये वेगवेगळे मेम्ब्रेन्स आहेत, तर त्याच्यातून जेव्हा पाणी पास होतं तर ते पास होत असताना ते क्लीन होतं. मग क्लीन होत असताना जसं खराब इम्प्युरिटीज, बॅक्टेरियाज हे गोष्टी काढत असताना किंवा हेवी मेटल्स काढत असताना त्याचबरोबर पाण्यामधले चांगले मिनरल्स सुद्धा निघून जातात आणि मग ते क्लीन आहे पाणी. मग आज नॉर्मली आपण सगळेजण जे पाणी पितोय ते क्लीन आहे. हेल्दी नाहीये. हेल्दी तर निश्चित नाहीये. तर हेल्दी काय असतं ते पुढे बघूयाच आपण. पण खराब पाणी, डर्टी पाणी आपण बघितलं. मग जर पाण्यामध्ये मिनरल्सच नाही आहेत, आयन्सच नाही आहे, तर ते पाणी डेड आहे. म्हणजे आपल्याला दिसताना पाण्याचा ग्लास स्वच्छ दिसतोय, पण ते डेड पाणी आहे. म्हणजे क्लीन पाणी आणि डेड पाणी हे सेमच आहे. काहीच फरक म्हणजे नाही. काहीच फरक नाहीये, कारण तुमचं क्लीन करत असताना सगळ्या गोष्टी काढूनच टाकल्या जातात, काही राहतच नाहीये पाण्यामध्ये, तर ते सेमच आहे. मग पुढचा प्रकार येतो हेल्दी पाणी, ज्याच्याबद्दल अवेअरनेस नाही आज लोकांना. मग अशी काही जगामध्ये ठिकाणं आहेत जिथल्या पाण्याला हेल्दी पाणी म्हणलं जातं. जसं जर तुम्ही बघितलं तर आज आपल्याकडं भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये एक पावित्र्य ठिकाण आहे गंगोत्री, जिथं गंगेचा उगम झाला. आजही तिथलं पाणी हेल्दी पाणी म्हणतात. हो. मग तिथूनच आपण पलीकडे हिमालयामध्ये गेलो तर हिमालयामध्ये हांजा नावाची एक कम्युनिटी आहे. तर ती लोक आज आपण जिकडं 60-70 वर्ष जगण्यासाठी स्ट्रगल करतोय, अशा कालावधीमध्ये, अशा काळामध्ये ही लोक 125-130 वर्ष आज पण जगतात. 3-3 पिढ्या सोबत बघता येतील तुम्हाला. ग्रेट. ह्याचं कारण काय? कारण ते ग्लेशियरचं पाणी पितात, हिमनग वितळतात, तेच पाणी. आता मला सांगा, तिथं इंडस्ट्री आहेत का? नाहीयेत. तिथं कुठलं कॉन्टॅमिनेशन आहे का? नाहीये. तिथली हवा खराब आहे का? नाहीये. म्हणजे त्या लोकांचं ब्रिदिंग चांगलं आहे, हवा चांगली आहे, पाणी ग्लेशियर वॉटर भेटतं डायरेक्टली, आणि जेवण पण साधं आहे. या तिन्ही गोष्टींचा इम्पॅक्ट म्हणून जर बघितलं हे लोक जास्त वर्ष जगतात. मग हेल्दी पाणी, जसं मी म्हणलं गंगोत्री, हेच मुस्लिम लोकांचं जे पावित्र्याचं ठिकाण आहे मक्का, तुम्ही ऐकलं असेल, तर मक्काच्या ठिकाणचं पाणी सुद्धा तितकंच पावित्र्य किंवा तितकंच हेल्दी आज. म्हणजे हे जर आपण टेस्ट केलं तर हे तुम्हाला हेल्दी पाणी मिळेल. त्यानंतर लॉर्डस म्हणून एक जागा आहे फ्रान्समध्ये, तिथलं पाणी हेल्दी म्हणतात. नॉर्देनाऊ म्हणून एक जागा आहे जर्मनीमध्ये, तिथलं पाणी हेल्दी आहे. मग हे हेल्दी पाणी म्हणजे नेमकं काय किंवा हेल्दी पाणी कशावर ठरलं जातं? तर पाण्यामध्ये मेजर 5 प्रॉपर्टीज पाहिजेत. ओके. कुठल्या? तर पाणी मुळात त्याचं ओरिजिनल स्टेट पाण्याची काय पाहिजे, तर ते पाणी अल्कलाईन पाहिजे. मग आपल्याला सगळ्याला माहिती की जर आपण pH स्केल बघितला तर 0 to 14 स्केल असतो. ह्या 0 to 14 मध्ये पाणी 7 किंवा 7 पेक्षा जास्त pH असणार असायला हवं. 7 ही न्यूट्रल फेज आहे, 7च्या खाली ॲसिडिक असतं, 7च्या वरती अल्कलाईन आहे. तर पाण्याचं नेचर मुळात अल्कलाईन पाहिजे. ओके. का हे पुढे मी तुम्हाला समजवणारच आहे. दुसरं, पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट पाहिजेत. मग आज बॉडीमध्ये ज्या खराब गोष्टी त्याला डिटॉक्सिफाय करायचं आहे. आपल्या जसं आपण बोललो की अन्न, पाणी, जे हवा आपण आतमध्ये ब्रीथ करतोय, ह्यात सगळ्यातून केमिकल जाते. मग याला काढण्यासाठी तुम्हाला डिटॉक्सिफिकेशनची गरज आहे, आणि ते कधी पॉसिबल आहे तर ते अँटीऑक्सिडंटमुळं पॉसिबल होऊ शकतं. मग पाण्यात अँटीऑक्सिडंट पाहिजे. तिसरं, पाणी शरीरात गेल्यानंतर ते ॲब्सॉर्ब व्हायला पाहिजे, कारण पाण्याचे वेगवेगळे काम आहेत शरीरात गेल्यावर. जसं पाणी शरीरात गेल्यानंतर ते ट्रान्सपोर्टेशनचं काम करतं, एनर्जी ॲब्सॉर्ब करतं, बॉडीतल्या वेगवेगळ्या अवयवांना ते एनर्जी द्यायचं काम करतं. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पाण्याचा रोल फार इम्पॉर्टंट आहे, ॲब्सॉर्प्शनचा. तर मग ते कधी होऊ शकतं तर पाणी मायक्रोक्लिस्टर असेल तेव्हा. त्यानंतर पाण्यामध्ये हायड्रोजन पाहिजे, फ्री फ्लोईंग. मग लोक मला बऱ्याच वेळा जेव्हा आम्ही डिस्कस करतो तर म्हणतात की सर, पाण्याचं गुणसूत्रच H2O आहे, हायड्रोजन डायऑक्साईड आहे. पण ते हायड्रोजन डायऑक्साईड आहे ते मॉलिक्यूल फॉर्ममध्ये, ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये, हायड्रोजन आयन्स फॉर्ममध्ये पाहिजे. H+ हायड्रोजनला आपण म्हणतो, तो पाण्यामध्ये असेल तर पाणी लाईटर होतं, हलकं होतं. तेच बॉडीमध्ये गेलं तर तुमच्या बॉडीमध्ये पाणी जास्त जातं, तुम्ही हायड्रेट राहू शकता. म्हणजे वेगवेगळे बेनिफिट आहेत हायड्रोजन असण्याचं. आणि लास्ट जो प्रॉपर्टी, मिनरल्स. मग आपण मगाशी जसं बोललो की तुम्ही क्लीन पाणी घेतलं तर क्लीन पाण्यामध्ये तुम्हाला क्लीन पाणी आहे पण त्यामध्ये मिनरल्स नाही आहेत. का? कारण पाणी इम्प्युरिटीज काढत असताना मिनरल्स पण काढून टाकले होते.
तर हेल्दी पाण्यामध्ये मिनरल्स सुद्धा पाहिजेत. मग मिनरल्स कुठले पाहिजे तर कॅल्शियम पाहिजे, आयर्न पाहिजे, झिंक पाहिजे, कॉपर पाहिजे, मॅग्नेशियम पाहिजे. हे वेगवेगळे मातीतले जे न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स आहेत ते आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत. मग बोन हेल्थ असेल किंवा बाकीच्या बऱ्याचशा इश्यूवरती हे काम करतात. तर हे 5 प्रॉपर्टीज पाण्यामध्ये फार गरजेच्या आहेत. त्या पाण्याला म्हणजे अल्कलाईन असणं, अँटीऑक्सिडंट असणं, मायक्रोक्लस्टर पाण्यामध्ये असणं, पाण्यामध्ये फ्री फ्लोईंग हायड्रोजन असणं आणि मिनरल्स असणं. ह्या 5 प्रॉपर्टी ज्या पाण्यामध्ये आहेत त्याला आपण हेल्दी वॉटर म्हणू शकतो. सर 100% मला हेल्दी वॉटर तर कळलं, म्हणजे ज्या 5 प्रॉपर्टी आहेत ज्या तुम्ही सांगितल्यात ते म्हणजे हेल्दी वॉटर, बरोबर आहे. Yes. ते शरीरासाठी चांगलं आहे. मग त्याच्या पुढचा माझा एक प्रश्न आहे, हेल्दी वॉटर त्याचे सोर्स काय, आपल्याला कुठून मिळेल, ते कसं मिळेल ते आपल्याला? बघा, जसं आपण ऑलरेडी मागच्या प्रश्नामध्ये डिस्कस करताना मी तुम्हाला 4-5 जागांची नावं सांगितली. आयदर तुम्ही इथलं पाणी पिऊ शकता, हे पण ते पाणी शक्य नाहीये ते शक्य नाहीये. दुसरं, जिथं कॉन्टॅमिनेशन होत नाहीये, जसं आज आपल्याकडे जर बघितलं तर मेजर बॅसॉल्ट आपल्याकडे सापडतो, तर या खडकांमधलं सुद्धा पाणी चांगलं आहे. पण अशा ठिकाणचं पाणी चांगलं आहे जिथं कुठल्याच प्रकारचं इंडस्ट्रीचं पाणी पोहोचलेलं नाहीये. जसं आता आपण बघतो की लोक फिरायला जातात, प्लास्टिकच्या बॉटल तिकडेच टाकून येतात, तर ते कॉन्टॅमिनेशन होणारच आहे. 100%. त्याचबरोबर आपण गेल्यानंतर जे काही प्लास्टिकचं कॉन्टॅमिनेशन असेल किंवा आज डोंगरावरती पण लोक शेती करतायत, तर तिथंही केमिकल टाकले जातात, पेस्टिसाइड्स, फर्टिलायझर्स टाकतात, तर ते पाण्यामध्ये येतं. तुम्ही आज असे पाण्याचे सोर्स किती शोधू शकता जिथं कुठल्याच प्रकारचं कॉन्टॅमिनेशन नाहीये? तर असे फार म्हणजे काय म्हणतो बोटावर मोजणे सुद्धा नाहीयेत. तर मग आयदर तो सोर्स आहे आपल्याकडं किंवा दुसरा सोर्स आहे की पाण्याचं आयोनायझेशन करता येतं. तर पाण्याचं आयोनायझेशन केलं म्हणजे काय, पाण्यामध्ये आयन्स क्रिएट केले, तर ते पाणी जर मिळालं तर ते पाणी सुद्धा तुम्हाला हेल्दी, कारण आयन्स क्रिएट होणं हे 5ही प्रॉपर्टीला मिळवण्यासारखं आहे. तर आयोनायझेशनचं पाणी हा दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडं, जो आर्टिफिशियल आहे, पण तो ॲज गुड ॲज जे नॅचरल सोर्सेस आहेत पाण्याचे, तेवढं तुम्हाला हेल्दी पाणी आयोनायझेशन प्रोसेसमधून सुद्धा मिळू शकतं. सर एक्झॅक्टली काय आहे मग हे आयोनायझेशन प्रोसेस काय आहे? मग आयोनायझेशन तुम्ही म्हणताय तर काय आहे हे एक्झॅक्टली, त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? तुम्ही विज्ञानामध्ये किंवा आपण सगळ्यांनाच माहिती की इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये कॅथोड आहे, ॲनोड आहे आणि याच्यात वेगळे आयन्स करता येतात, त्याच्यामधून करंट पास केला जातो. सेम या प्रोसेसमध्ये सुद्धा काय करतो की मशीनमध्ये काही प्लेट्स लावल्या जातात. ओके. तर या प्लेट्स काय असतात ते पहिलं थोडंसं एक्सप्लेन करतो. तर ह्या प्लेट्स टिटॅनियम बेस्ड प्लेट असतात आणि त्याच्यावरती प्लॅटिनमचं कोटिंग असतं. तर टिटॅनियमच्या प्लेट का लावतात, कारण हे हायर टेम्परेचरला सस्टेन करतात. आणि प्लॅटिनमचं कोटिंग का करतात, कारण हा नॉन रिॲक्टिव्ह मेटल आहे. जसं सोनं आहे, चांदी आहे, तसंच प्लॅटिनमसुद्धा नॉन रिॲक्टिव्ह मेटल आहे. तर हा तुम्हाला कॅटलिस्ट म्हणून किंवा या प्रोसेसला नॉन रिॲक्ट करता तुम्हाला आयन्स वेगळे करण्यामध्ये हे तुम्हाला मेटल्स मदत करत असतो, म्हणून या प्लेटवरती ह्याचं कोटिंग असतं. जेव्हा करंट पास केला जातो तर कॅथोड आणि ॲनोड आहे, तर याच्यामध्ये H2O विभागलं जातं, मग H+ होतो, OH- होतो. तर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये. आणि हे झाल्यामुळं तुम्हाला ॲसिडिक पाणी वेगळं काढता येतं आणि अल्कलाईन पाणी वेगळं काढता येतं. मग याच्यात जसं तुम्ही करंट पास करणार, जेवढा करंटचा फ्लो आहे त्या फ्लोप्रमाणे तुम्हाला पाण्याचा pH सुद्धा कमी जास्त करता येतो, म्हणजे वेगवेगळे पाणी तुम्हाला मिळवता येतात. तर ही इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये जसं मी म्हटलं की प्लॅटिनम महाग धातू आहे, तर प्लॅटिनम महाग धातू असल्यामुळे त्याच्यात कोटिंग असल्यामुळे मशीनच्या प्राईस पण थोड्याशा महाग असतात कम्पॅरेटिव्हली. ओके, म्हणजे प्लॅटिनममुळं प्राइजेसमध्ये फरक पडतो. येस, प्लॅटिनममुळं प्राईजमध्ये फरक पडतो. पण याचे जे बेनिफिट्स आहेत हेल्दी पाण्याचे किंवा आयोनाइज्ड पाण्याचे, ते जर आपण बघितले तर या प्राईजपेक्षा कितीतरी पट जास्त आहेत. मग हे pHने काय फायदा होतो, तर ज्या रिक्वायर्ड गोष्टीसाठी तुम्हाला पाणी पाहिजे तर त्या रिक्वायर्ड गोष्टीचा pHचं पाणी तुम्हाला मिळतं. ओके सर, तुम्ही एक इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस सांगितली किंवा वेगवेगळ्या पीएचचं, मला त्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे. पीएच म्हणजे काय एक्झॅक्टली, आणि वेगवेगळ्या पीएचचं पाणी मिळतं म्हणजे किती टाईपमध्ये पाणी मिळतं? pH म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन असतं. ओके. तर पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, तर हायड्रोजनची काय जे पोटेन्शियल पाण्यामध्ये आहे ते, म्हणजे H+ आयन्स किती आहे तुमच्या पाण्यामध्ये, एकदम साध्या भाषेमध्ये. तर याचा फायदा काय होतो, एकतर आयन्स तुमचे फ्री फ्लोईंग फॉर्ममध्ये असतील, आणि जर H+ आयन्स जास्त असतील त्याचा अर्थ आहे तुमचं पाणी ऑलरेडी अल्कलाईन आहे. जर तुमचे आयन्स कमी असतील तर तुमचं पाणी ॲसिडिक आहे. दुसरा याचा बेनिफिट काय होतो, आयन्स असल्यामुळं pH वाढल्यामुळं तुमचं पाणी हलकं हलकं होत जातं, जे आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कन्झम्पशन जास्त होतं. मग जसं तुम्ही म्हटलात की किती टाईपचे पाणी मिळतात, ज्या आपल्याकडं 2 टाईपच्या मशीन आहेत, एक आहे प्रो मशीन, एक आहे मॅक्स मशीन. तर या दोन्हीमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये काय फरक आहे, तर एक 7 प्लेटचे, जे मी तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसमध्ये समजत होतो की ह्याच्यामध्ये प्लेट्स असतात,
एक्झॅक्ट. तर प्रो मशीनमध्ये तुम्हाला 7 प्लेट बघायला मिळतात. त्याच 11 प्लेट मशीन तुम्हाला मॅक्स मशीन जे आहे त्यात 11 प्लेट्स बघायला मिळतात. ओके, म्हणजे प्रो मध्ये 7 आणि मॅक्स मध्ये 11. 11. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं पाणी जेव्हा आयोनायझेशन होतं, जेव्हा करंट पास होतं, तर करंटला आपल्याला कंट्रोल करता येतं आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे पीएचचं पाणी मिळतं. जसं फॉर एक्झाम्पल 7.5 पीएचचं पाणी, तर ते आपण रेकमेंड करतो म्हणण्यापेक्षा WHO रेकमेंड करतं की ते पाणी लहान मुलांनी प्यायला पाहिजे. ओके. मग आणि आपण जे मोठी लोक आहेत, जे 5 वर्षापेक्षा वय जास्त आहे, ते लोक 8.5 पीएचचं पाणी पिऊ शकतात. बऱ्याच वेळा लोक विचारतात की मग असा डिफरन्स का, 7.5 पीएचचं पाणी लहान मुलांना का? कारण जेवढ्या जास्त पीएचचं पाणी तुम्ही प्याल तेवढे तुमची इम्युनिटी बूस्ट होते. बरोबर. 8.5 पीएचचं पाणी आपल्याला का गरजेचं आहे? आपल्याला इम्युनिटी बूस्टरची ऑलरेडी गरज आहे, पण लहान मुलांमध्ये वॅक्सिनेशन केलेले असतात, तर तिथं तुम्हाला जास्त इम्युनिटीची गरज नाहीये. बरोबर आहे. म्हणून त्यांना 7.5 पीएचचं पाणी 5 वर्षापर्यंत आपण रिकमेंड करतो. 9.5 पीएचचं पाणी आपण जेव्हा कुकिंग करतो तर कुकिंगमध्ये वापरलं जातं, किंवा रेअर ड्रिंकिंग वॉटर म्हणून पण जे लोक आजारी आहेत किंवा आजारी पडू नये म्हणून पण तुम्ही रेअर ड्रिंकिंग वॉटर सकाळी उठल्यानंतर 500-600 ml वॉटर तुम्ही कन्झ्युम करू शकता 9.5 पीएचचं. पण WHO रेकमेंड काय करतं, तर तुम्हाला 8.5 पीएच पर्यंतचं पाणी तुम्हाला प्यायला अलाउड आहे किंवा तुम्ही पिऊ शकता, हे WHO सुद्धा रेकमेंड करतं. त्यानंतर 10.5-11 पीएचचे पाणी तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल वॉश करण्यासाठी वापरलं जातं. तर का, तुम्हाला माहिती असेल आज जे शेतकरी केमिकल फवारतात ह्यांचा पीएच बेस किती, तर तो 2.5-3 आहे. मग जसं आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीला न्यूट्रल करण्यासाठी ऍसिड इकडनं आणि इकडनं अल्कलाईन सेंट्रलला यायचं किंवा न्यूट्रल करायचंय, तर जेवढं इकडचं कमी तेवढंच तुम्हाला इकडनं द्यावं लागेल. म्हणजे जर टोटल 14 पीएच आहे, जर इथं 3.5 किंवा 3 पीएचचा तुम्ही ऍसिड बेस वापरलाय, तर 11 पीएचचं पाणी केलं तर मिळून ते 14 होईल, म्हणजे तुम्ही न्यूट्रलला याल आणि ते न्यूट्रल होऊन जाईल. याच्यासाठी तुम्हाला 10.5-11 पीएचचं पाणी फ्रूट व्हेजिटेबल वॉशसाठी आपण वापरतो. तेच तुम्ही 6.5 पीएचचं पाणी झाडांना रेकमेंड केलं जातं किंवा झाडांना पीएचचं पाणी देतो आपण. 4.5 पीएचचं पाणी आपण हेअर वॉशसाठी वापरतो. 5.5 पीएचचं ब्युटीसाठी आपण पाणी वापरतो. आणि त्याच्या खाली जर 3.5 पीएचचं पाणी जर आपण बघितलं तर सॅनिटायझेशनसाठी आपण वापरू शकतो. तर 3.5 पीएच पासून तुम्हाला 11 पीएच पर्यंत अशा वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला या मशीनमधून पाणी मिळू शकतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लहान मुलांसाठी पण आहे, मोठ्यांसाठी पण आहे, अगदी भाज्या धुण्यासाठी पण आहे, फळं धुण्यासाठी पण आहे, तुमचं ब्युटी वॉटर पण आहे. ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन इथं आपल्याला अवेलेबल होईल. म्हणजे वेगवेगळ्या पेटचं पाणी अवेलेबल. करेक्ट. सो मशीनमध्ये असे ऑप्शन दिलेत. ओके. तुम्ही टच केलं, ज्या प्रकारचं पाणी पाहिजे त्या प्रकारला तुम्ही टच करा, त्या पाणी तुम्हाला आउटलेटमधून मिळेल. जे हवंय ते घ्या. येस. ओके सर, त्या पुढचा प्रश्न की हे सगळ्या वेगवेगळ्या पेजचं पाणी वगैरे सगळं झालं, पण मार्केटमध्ये खूप सारा लोकांना प्रचलित असणारे फक्त आरो आहेत किंवा अल्कलाईन वॉटर फिल्टर आहेत, आणि आत्ता आपण बोलतोय ते म्हणजे आयोनायझरबद्दल. मग एक्झॅक्टली आरो किंवा अल्कलाईन वॉटर फिल्टर आणि आयोनायझर ह्याच्यात फरक काय, एक्झॅक्टली काय? खूप म्हणजे प्रचलित असणारा प्रश्न किंवा आम्ही जिथं जिथं जातो तिथं विचारला जाणारा प्रश्न आहे हा. तर ह्याच्याबद्दल थोडंसं मी डिटेलच एक्सप्लेन करेल. फार डिफरन्स आहे मॅडम या तिन्ही गोष्टींमध्ये. पहिला डिफरन्स काय आहे, आरो म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस आहे, ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन्स आहेत, ज्याच्यामध्ये काही केमिकल्स घटक आहेत, ज्याच्यातून पाणी पास होत असताना त्या जे काही त्यांचे मायक्रोफायबर्स असतात त्यातून ते पाणी पास होत असताना त्या पाण्यामधले सगळ्या इम्प्युरिटीज, बॅक्टेरियाज वगैरे काढून टाकले जातात. जसं मी मगाशी म्हणलं की इम्प्युरिटीज काढत असताना तुम्हाला तुमचे बॅक्टेरिया सुद्धा काढत असताना तुमच्या चांगल्या गोष्टी म्हणजे मिनरल्स पण काढून टाकले जातात. म्हणून तुम्ही नॉर्मली जर घरामध्ये जे लोक आपल्याला ऐकतायत त्यांनी पण जर घरामध्ये त्यांच्या पाण्याचा आरोचा TDS चेक केला तर तुम्ही शॉक व्हाल की सगळ्यांचा TDS तुम्हाला 50च्या खाली नॉर्मली बघायला मिळतो. बापरे. आणि तो इतका फ्लक्च्युएट होत असतो. मी असे काही टेस्टिंग केलेत, अशा काही आम्ही बघितलेत ज्याच्यामध्ये 5 TDS आहे पाण्याचा. एवढा कमी. आणि आपल्याला किती पाहिजे तर 50 ते 150 पाहिजे. 50 सुद्धा लोएस्ट रेंज आहे. 50 ते 150च्या रेंजमधलं पाणी आपल्याला पाहिजे. पण तुम्ही विचार करा, ज्याच्या घरातलं पाणी 5 pHचं आहे, जे आरोचं पाणी, त्यांना अवेअरनेसच नाही की हे खराब आहे. ते घरात काय विचार करतायत की आम्ही आरोचं पाणी पितोय, ते 3 महिन्याला सर्व्हिस करतायत, सगळं करतायत, नॉर्मल सगळं चालू आहे, पण TDS खराब आहे आणि त्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत याच्याबद्दलच आपण अनअवेअर आहे. पण सर, माझ्या मते सगळ्यांना एकच माहिती की क्लीन पाणी प्यायचं. एक्झॅक्टली. आणि ते आरो कसलं पाणी देते तर क्लीन पाणी देते. मग आता होतं कसं, घरामध्ये आपण रात्री झोपेतून उठलो सकाळी तर आपण काय म्हणतो, जॉईंट्स दुखतायत, एनर्जी फील होत नाहीये, किंवा थोडं काही काम केलं तर असं वाटतं की एनर्जी निघून गेली. याचं मेन कारण काय, आरोचं पाणी आहे. बापरे. आता मी काल परवा एक नॅशनल मीडियावरती मी ऐकत होतो की आरोचं पाणी, जसं मी म्हणलं TDS लो झाला तर तुमचा pH सुद्धा कमी होतो.
म्हणजे ते 5.5 पावणे 6 pH 5 pHचं पाणी तुम्हाला आरो मधून मिळतं. तर हे प्रूव्हन आहे की जर लोक हे पाणी प्यायला लागले तर हेल्थचे इश्यू क्रिएट होणार. आणि त्यांनी एक स्पेसिफिक रिसर्च केलाय की महिलांनी, प्रेग्नंट लेडीजनी जर हे पाणी कन्झ्युम केलं तर त्या बाळावरती सुद्धा इम्पॅक्ट पडतो. हे प्रूव्ह झालंय. बापरे. हेच आरोचं पाणी आपण बरेच लोक माहिती नसल्यामुळं शुद्ध पाणी म्हणून पितात, पण याचे साईड इफेक्ट्स भयानक आहेत. हे झाला आरोचा विषय. मग आरो चांगलं आहे का आपल्यासाठी? एक काळ होता की आरोचं पाणी गरज होती का? कारण क्लीन पाणी प्यायला पाहिजे होतं, पण ते क्लीन होत असताना सगळं निघून गेल्यानंतर आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये. त्यामुळे आज आपल्यासाठी आरोचं पाणी पिणं हे अनहेल्दी आहे, सेफ नाही आपल्यासाठी. हा पहिला मुद्दा. दुसरा, मग याला ओव्हरकम करण्यासाठी लोकांनी काय विचार केला, किंवा मार्केटमध्ये आज असे बरेच मॅन्युफॅक्चरर आहेत जे म्हणतात आम्ही अल्कलाईन पाणी देऊ तुम्हाला. मग बरेचसे त्याच्यात टेक्नॉलॉजीज आल्या, UV आलं, त्यानंतर UV विथ अल्कलाईन आलं वगैरे वगैरे, अशा बऱ्याचशा. मग याच्यामध्ये तुम्ही जर बेसिक डिफरन्स बघितला तर त्यातून तुम्हाला अल्कलाईन पाणी मिळतं. म्हणजे या मशीनबद्दल आपण जर बघितलं तर आरो विथ अल्कलाईन जे आहेत त्याच्यातून तुम्हाला अल्कलाईन पाणी मिळतं. पण अल्कलाईन पाणी बनवणं खरंच खूप अवघड आहे का? तर उत्तर आहे नाही. कसं? तुम्ही एखादा ॲसिडिक पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये छोटासा चुना टाका तरी पण ते पाणी अल्कलाईन बनतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की अल्कलाईन बनवण्यासाठी फार मोठी प्रोसेस नाहीये, पण पाणी नुसतं अल्कलाईनच बनलं म्हणजे मी इकडनं आरो केला, मिनरल्स काढून टाकले, त्याला मी ॲसिडिक बनवलं आणि काही प्रोसेस केल्या ज्यातून मी त्याला परत अल्कलाईन केलं. पण जे मिनरल्स माझे निघून गेलेत ते परत येणार आहेत का? जे माझे हायड्रोजन आयन्स पाहिजे होते ते मिळणार आहेत का? नाही. किंवा माझ्या पाण्याचे जे क्लस्टर्स आहेत, म्हणजे पाणी डेन्स्ड आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही कधी पाणी पित असाल आणि पाणी थोडंसं फास्ट पिलो आपण तर आपल्याला इकडे अडकल्यासारखं होतं पाणी. हो. किंवा तुम्ही पाणी जास्त थोडं पिलात तर असं वाटतं की मी फार जड झालोय. अगदी बरोबर. गच्च गच्च वाटतं. हा, ह्याचं मेन कारण काय? पाण्यामध्ये असणारे मोठे मॉलिक्युल्स, 19-20 H2O मॉलिक्युल्स एकत्र आहेत, याच्यामुळे हे फील होतं. मग जसं आपण म्हणलं की अल्कलाईन पाण्यामध्ये हे वेगळे होणार आहेत का? तर नाही होणार आहेत. म्हणजे तुम्ही 5 प्रॉपर्टीज पैकी एक प्रॉपर्टी फक्त ओके केली, त्याला अल्कलाईन बनवलंय. ओके. पहिलं आरो होतं ज्याच्यात काहीच चांगलं नव्हतं. दुसरं आपण आरो विथ अल्कलाईन बघतो ज्याच्यात अल्कलाईन प्रॉपर्टीज आली, पण बाकीच्या 4 प्रॉपर्टीजचं काय? तर ह्या 5 प्रॉपर्टीज जर तुम्हाला एकत्र पाहिजेत तर त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे आयोनायझेशन. तर 5 प्रॉपर्टी असतील तरच पाणी हेल्दी, अन्यथा नाहीये. आणि ह्या पहिल्या दोन्ही ऑप्शनमध्ये आपण बघितलं एकात काहीच नाहीये. अल्कलाईन जे आरो विथ अल्कलाईन त्याच्यामध्ये एक प्रॉपर्टी आणि आयोनायझरमध्ये 5 प्रॉपर्टीज तुम्हाला बघायला मिळतात. तर हा एवढा मोठा मेजर डिफरन्स आहे. पण बऱ्याच वेळा आपल्याला मार्केटमध्ये लोक म्हणतात की नाही आयोनायझर घ्यायची गरज नाहीये, तुम्ही अल्कलाईन वॉटर मशीन घ्या, ते तुम्हाला स्वस्तात मिळेल आणि ते स्वस्तातलं मशीन बसवा. अरे पण बाकीच्या 4 प्रॉपर्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या प्रॉपर्टीज तुम्हाला मिळणार नाहीत. सर, त्यामुळेच मी तुम्हाला प्रश्न विचारला की आरो बरोबरच त्यातला फरक सांगा की काय अल्कलाईन वॉटर, की बाबा फक्त अल्कलाईन वॉटर फिल्टरच महत्वाचे आहेत का आणि मग आयोनायझर काय वेगळे आहेत? तर त्याच्या पुढचा प्रश्न, आता मगासपासून तुम्ही सांगताय की आरो क्लीन करतो, बरोबर ना, TDS किती पाहिजे? तर मला पुढचा प्रश्न आहे की आयोनायझरमध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत किंवा अशुद्धता आहे किंवा मग बॅक्टेरिया, व्हायरस जे पण आहेत, मग ते बाहेर जातात का? ते क्लीन केले जातात का? मग काय प्रोसेस आहे एक्झॅक्टली? आणि समजा माझ्या इकडे जास्त TDS आहे तर मग कशा पद्धतीनं आयोनायझर वर्क होईल? तर हे सगळं जेव्हा आपण मशीन इन्स्टॉल करतो किंवा आपण ज्यावेळेस लोकांना रेकमेंड करतो तर त्यावेळी आपण हे सगळे बेसिक बॅकग्राऊंड चेक करत असतो. ओके. तर जसं तुम्ही म्हणलात की आयोनायझर मशीनमधून बॅक्टेरियाज वगैरे निघतात का? तर 100% निघतात. तर त्या कशा निघतात? जसं मी म्हणलं की या आयोनायझेशन प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोलायसिस करत असताना तुमचं ॲसिडिक गोष्टी एका बाजूला केल्या जातात, एका तुमचं म्हणजे एक जो नोड आहे त्या नोडकडे त्या सगळ्या ॲसिडिक गोष्टी येतात, दुसऱ्या नोडकडे तुम्ही अल्कलाईन वॉटरचं कलेक्शन करता जे तुम्हाला मिळतं. मग हे जे तुम्ही सांगितलं बॅक्टेरियाज असेल, हेवी मेटल्स असतील किंवा हे बाकीच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत, ह्या सगळ्या बाय डिफॉल्ट नेचरनी ॲसिडिक आहेत. ओके. सो ते बाय डिफॉल्ट कुठं जाणार आहेत? तर त्या ॲसिडिक कडे जाणार आहेत आणि त्या ॲसिडिक पाण्यातून त्या तुम्ही बाहेर काढून टाकू शकता. पण इकडं जेव्हा तुम्हाला अल्कलाईन पाणी मिळतंय त्यामध्ये तुम्हाला इम्प्युरिटीज येणारच नाहीयेत. म्हणजे तुमच्या 5 प्रॉपर्टीज ज्या पाहिजेत त्या तुम्हाला अल्कलाईन नोडकडे मिळतील आणि ॲसिडिक मधून तुम्हाला ज्या इम्प्युरिटीज आहेत, बॅक्टेरियाज आहेत ते निघून जातात. आता राहिला प्रश्न, तुम्ही म्हणलात की TDS जास्त असेल तर काय करायचं? तर आपण मशीन जेव्हा इन्स्टॉल करतो किंवा मशीनचे जे बेसिक बॅकग्राऊंड चेकमध्ये आपण चेक करतो की त्या घरामध्ये असणारं पाणी, त्याचा TDS किती आहे. तर TDS म्हणजे काय? तर टोटल डिझॉल्व सॉलिड आहे. थोडक्यात काय? मिनरल्स आहेत जे अल्कलाईन बेस आहे ज्याचा. मग याच्यामध्ये जर TDS तुमचा 50 ते 150च्या मध्ये असेल
तर तुम्हाला डायरेक्ट आयोनायझर इन्स्टॉल केलं तरी चालतं, त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. जेव्हा आता जे आपण म्हणलं की जर तुम्ही शहरात राहत असाल तर कॉर्पोरेशन नॉर्मली तुम्हाला 50 ते 150च्या मधलं पाणी देत असतं. हा इशू कुठं येतो, जिथं विलेज एरिया आहे, खेड्यात जेव्हा आपण मशीन देत असतो तर ज्यांच्याकडे बोरचं पाणी कॉन्टॅमिनेट होतं किंवा मिक्स केलं जातं तर तिथं हा इशू जनरली येतो. तर 150च्या वरती TDS जर असेल तर आपण रिकमेंड करतो की हे मशीन इन्स्टॉल करायच्या अगोदर तुम्ही RO मशीन इन्स्टॉल करा. आता मग तुम्ही म्हणणार परत आपण RO वरतीच आलो. अगदी बरोबर. बरोबर. विषय असा आहे की RO मध्ये TDS कंट्रोलर आपण बसवत असतो आणि त्यावेळी तो जो TDS आहे तो साधारणतः 80 ते 120च्या मध्ये आपण सेट करतो. हे सेट केल्यामुळे काय होतं, तुमचं ROचं जे आउटपुट आहे, जे पाण्याला जे मशीनला आपलं इनपुट पाहिजे ते आउटपुट तुमचं 80 ते 120 जर असेल तर तुम्हाला मशीन राईट आउटपुट किंवा राईट क्वालिटीचं पाणी तुम्हाला देऊ शकते. पण आता जर जास्त TDSचं पाणी असेल, 150च्या वरचं TDSचं पाणी असेल तर आपल्या मशीनमध्ये TDS कंट्रोलर नसतो, कारण हे फक्त आयोनायझेशन करतं. म्हणून आपण TDS कंट्रोलर म्हणून ROचा वापर करतो आणि आयोनायझरची पुढची प्रोसेस आयोनायझर जसं मी एक्सप्लेन केली त्याप्रमाणे करतो आणि तुम्हाला एक राईट क्वालिटीचं पाणी मिळतं. सर, ह्यालाच धरून एक प्रश्न विचारते. आता तुम्ही म्हटलं की RO ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस क्लीन वॉटर होतं, बरोबर आहे. समजा TDS जास्त आहे, तिथं मी RO बसवला आणि त्याची कनेक्टिव्हिटी कुठे लावली, आयोनायझरला लावली. बरोबर. तर माझा पुढचा प्रश्न आहे, सर मग मिनरल्स कसे ऍड होणार? कारण की तुम्ही ROला क्लीन वॉटर म्हणताय आणि मग पुढे मिनरल्स कसे ऍड होणार? मग एकदम सिंपल आहे. जसं जर तुम्ही बघितलं तर मी ROतून पाणी समजा एक्झाम्पल 100 TDSचं घेतलं. TDS म्हणजे काय, टोटल डिझॉल्व सॉलिड, जे मिनरल्सच आहेत. ओके. जे आपण घरामधल्या RO मध्ये जर तुम्ही बघितलं तर ते 5, 10, 15, 20 TDS आहेत. TDSचं पाणी आपण पितोय. हेच पाणी 80 ते 100 TDSचं जर तुमचं आउटपुट आहे, मी आता एक्झाम्पल आपण 100 TDSचं घेऊया, म्हणजे मिनरल्स पाण्याबरोबर आलेत. येस. इकडं तुमचे बॅक्टेरियाज हे सगळ्या गोष्टी निघून गेल्या, पण हे निघून जात असताना तुमच्या पाण्यामध्ये टोटल डिझॉल्व सॉलिड 100 आहे, याचा अर्थ त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत. एक्झॅक्टली. आता ते मिनरल्स पुढे घेऊन आलो आपण. आता या मशीनमध्ये जेव्हा पाणी येतं तर ऍसिडिक वेगळं होणं आणि अल्कलाईन वेगळं होणं ही इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस आहे. हे वेगळे होत असताना जसं मी मगाशी पण म्हणलं, मिनरलचा बेस हा अल्कलाईन असतो. तर मिनरल सगळे कुठं जाणार आहेत, तर अल्कलाईन पाण्यामध्ये येणार आहेत. मग तुमचं समजा आपण पकडूया की 1 लिटर पाणी आपण घेतलं तर 1 लिटर पाण्यामध्ये काही मिनरल्स आहेत जे 100 घेऊन आलोय आपण, बरोबर. याच्यातलं 60 किंवा 600 ml पाणी हे ऍसिडिक म्हणून बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला 400 mlच पाणी मिळणार आहे. मग 1 लिटर पाण्यामध्ये जे मिनरल्स होते 100, ते सगळे मिनरल्स 400 ml पाण्यामध्ये आले, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढलं. बाय डिफॉल्ट तुमच्या पाण्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण जे तुम्ही पिणार आहात त्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण वाढलं. म्हणजे एवढं सिंपल साधं गणित आहे की ऍसिडिक पाणी बाहेर जात असताना त्यात कुठलेही मिनरल्स जात नाहीत, ते सगळे उरलेल्या अल्कलाईन पाण्यामध्ये शिल्लक राहतात. म्हणजे जे वेस्ट जात आहे त्यात काहीच मिनरल्स जात नाहीत, उलट जे त्यातले होते ते पण याच्यात यात येत येतात. आहेत. त्यामुळं क्वालिटीचं पाणी Yes. मिळतं, हेल्दी पाणी मिळतं. Yes. सर, मला त्याच्या पुढचा प्रश्न आहे की आता आपण आयोनायझ्ड वॉटर, मग एक्झॅक्टली त्याचे फायदे काय होतात आपल्याला? बघा, आज आपल्याला सगळ्यांना नॉर्मल समस्या काय आहे? आपण आज जर सगळेजण बघितलं, मी जिथं जिथं आज मी भेटतो, लोकांना बोलतो, तर 99% लोकांना सगळ्यात बेसिक पहिला प्रॉब्लेम काय, तर ऍसिडिटी. हो. बरोबर. आज आपण Common जे येतो. आपण जेवण करतोय ते इंडायजेशनचा इश्यू आहे, हो. ऍसिडिटीचा त्रास आहे, लो एनर्जी फील होणं. Yes. आज बोन हेल्थ चांगली नाहीये, कॅल्शियमचं प्रमाण कमी झालंय, मिनरल्सचं प्रमाण बॉडीमधलं कमी झालंय. म्हणून आज डॉक्टरांकडे गेलं की डॉक्टर म्हणतात आयरनची टॅबलेट. आपण एक नॉर्मल एक्झाम्पल घेतलं, एखादी लेडीज आहे प्रेग्नन्सी नंतर जेव्हा डॉक्टरांकडे पहिल्यांदा जातात, ते कपल जेव्हा पहिल्यांदा जातात तर त्यांना काय रेकमेंड करतात, तर आयर्नची गोळी घ्या, कॅल्शियमची गोळी घ्या, ह्या गोळ्या घ्या, हेच चालू करतात. सगळे न्यूट्रिशन. बरोबर. येस. मग ही वेळ का आली? मग आता जर आपण थोडंसं पाठीमागे गेलो, आपली आजी, आपली पणजी, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आपण बघितलं किंवा आज आपण भारतात बघितलं तर 10-10, 12-12 मुलांना जन्म दिलाय आपल्या पणजींनी किंवा आजींनी या पिढ्यांमध्ये. हो. पण यांनी तर कुठल्याच कॅल्शियम आयर्नच्या गोळ्या नव्हत्या खाल्ल्या. मग आज ही वेळ का आली? तर ह्याचं मेन कारण जे आपण बघितलं की आपण पाणी खराब पितोय, पाण्यातून मिनरल्स मिळत नाहीयेत. बरोबर. तर ऍसिडिटी बद्दल जसं मी बोललो किंवा मिनरल्सची कमतरता बोललो, बोन हेल्थचे इश्यू आहेत, आज आपल्याला लो एनर्जी फील होणं इश्यू आहेत. मग ह्याचे फायदे काय काय? ह्याचा सगळ्यात पहिला फायदा आहे की तुम्हाला ऍसिडिटी पासून मुक्तता मिळू शकते. म्हणजे डायजेशन चांगलं होतं. एक्झॅक्टली. बरं, आता डायजेशन का चांगलं होतं? तर जसं मी म्हणलं की आपण मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी काय करतं, तर तुमच्या अन्नातली एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतंय पाणी. जर पाण्यातली एनर्जी ऍब्सॉर्ब झाली म्हणजे काय, डायजेशन झालं. 100%. म्हणजे सायंटिफिकली जरी तुम्ही बघितलं तरी हे बेस आहेत त्याचे,
हे प्रूव्ह करतं की पाणी त्यातलं एनर्जी ॲब्सॉर्ब करतं. आणि डेमॉन्स्ट्रेशन आपले बरेच आहेत, आपण बघतो पण, किंवा तुम्ही जे आपल्याला ऐकतायत हे आपलं डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा बघू शकता, ज्याचे वेगळे व्हिडिओज आहेत. तर त्याच्यातून पण त्यांना अंडरस्टँड होईल की मायक्रोक्लस्टर प्रॉपर्टी एक्झॅक्टली कसे काम करते. तर तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह झालं, ॲसिडिटी गेली तुमची. आणि एक सायंटिस्ट आहेत डॉक्टर ओटो वॉरबुर्ग म्हणून, ज्यांनी 1923 मध्ये याच्यावरती एक रिसर्च केलाय. आणि त्यांचा रिसर्च असं सांगतो की जर तुमच्या टिश्यूज बॉडीतल्या जर ॲसिडिक असतील तर तुम्ही आजारांना जवळ बोलवताय किंवा तुम्ही आजारी लवकर पडणार आहात. म्हणजे थोडक्यात काय, ऍसिडिटी आजाराची पहिली स्टेप आहे. आणि त्यांचा स्टडी दुसरा सांगतो की जर तुमच्या टिश्यूज अल्कलाईन असतील तर टिश्यूज जर अल्कलाईन आहेत तर तुम्ही आजारांपासून लांब राहणार, तुम्ही हेल्दी आहात. हे प्रूव्हन आहे. आणि यासाठी त्यांना 1931 मध्ये नोबेल प्राइज सुद्धा मिळालंय या स्टडीबद्दल. म्हणजे प्रूव्हन काय आहे, तर अल्कलाईन जर असेल बॉडी तर तुम्ही ओके आहात, ऍसिडिक असेल तर नॉट ओके. मग ऑलरेडी आपण ऍसिडिक आहोत का, तर सगळ्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे. हो. आणि मग हीच आजाराची पहिली स्टेप आहे. मग याच ऍसिडिटीमुळे बॉडीत काय होतं, तर फ्री रॅडिकल्स तयार होत आहेत. त्याचंच पुढे येणाऱ्या काळामध्ये ट्युमरमध्ये कन्व्हर्जन होतं, तेच कॅन्सरपर्यंत पोहोचतोय. आज आपण जर जगभरामध्ये बघितलं तर आपण आजारांमध्ये नंबर 1 का आहेत आज. आज कॅन्सर सारखा आजार, कॅन्सरमध्ये जे डेथचं प्रमाण आहे त्यात जगात नंबर 1 आहेत आपण. हे स्टॅटिस्टिकली प्रूव्हन आहे. डायबिटीजमध्ये जगात 2 नंबर आहेत आपण. मग हे वेगवेगळे आजार, ह्या आजारांपासून जर तुम्हाला लांब जायचंय तर पहिलं मेन काय, तर तुमची बॉडी अल्कलाईन बनली पाहिजे. आणि बॉडी अल्कलाईन बनण्यासाठी आयोनाइज्ड वॉटरची प्रचंड गरज आहे. म्हणजे तुम्हाला सर म्हणायचंय की डायजेशन चांगलं होतंय आणि म्हटलं जातं पोट चांगलं तर सगळं चांगलं. Yes. बरोबर ना? म्हणजे सगळ्या आजाराचं आमंत्रण डायरेक्ट इनडायरेक्ट कुठं होतंय, डायजेशन पासून होतं. बरोबर. आणि जर डॉक्टरांच्या सर्वेनुसार तुम्ही जसं सांगितलं, डॉक्टर ओटो यांनी पण सांगितलं तुमची बॉडी ऍसिडिक असेल तर तुम्ही आजारी. एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मॅडम त्याच्यात. जर बघितलं तर एखादी सेल बॉडीमध्ये ऍसिडिक आहे आणि तिला जर 48 तास 35% जर कमी ऑक्सिजन मिळाला तर ती सेल कॅन्सरसमध्ये कन्वर्ट होते. सर आतापर्यंत फक्त कॅन्सर फक्त व्यसन असणाऱ्या व्यक्तींनाच किंवा अशाच म्हणजे कधीतरी कुठंतरी ऐकत होतो गावात एखादी केस, पण आता कॉमनली आपण कॅन्सर ऐकतोय, अगदी त्यांना निर्व्यसनी असला तरी. मग हेच कारण आहे का ह्या सगळ्या गोष्टीचं? हो, कारण खाणं ऍसिडिक आहे. म्हणजे खाण्यातून केमिकल आहे, पाण्यातून केमिकल, हवेतून केमिकल. अल्टिमेटली जे व्यसन करायचे त्यांच्या बॉडीत केमिकल जात होते. हेच केमिकल ह्या 3 मार्गाने आपल्या शरीरात चाललेत. सो आपणही व्यसनाधीन झाल्यासारखंच आहे आता. त्यामुळे जर आपण आजूबाजूला बघितलं तर हे सगळ्या आजारांचं प्रमाण आपल्याला बघायला मिळतं. मग आज हे जर पाणी कंझ्युम केलं तर बोन हेल्थवरती तुम्हाला फायदा मिळेल. आज जगभरामध्ये कॅन्सर प्रिव्हेन्शनवरती ज्या टॉप 10 गोष्टी रिकमेंड केल्या जातात त्याच्यामध्ये पाणी रिकमेंड केलं जातं. हे पाणी तुम्हाला डायबिटीज प्रिव्हेन्शनमध्ये काम करतं, हार्ट हेल्थवरती काम करतं. आज ब्रेनवरती, मेमरी लॉसचे बरेच लोकांना इश्यू येतात त्याच्यावरती काम करतं. स्किन हायड्रेट करण्यासाठी काम करतं. आज जे स्किनचे इश्यू आहेत त्यावर लाखो रुपये लोक खर्च करतायत स्किनवरती, तर त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करतं. हेअर लॉसचा प्रॉब्लेम किती आहे? म्हणजे सगळ्यात मोठा जातोय पैसा दवाखान्यात किंवा स्वतःला छान दिसण्यात, व्यवस्थित करण्यात, हेल्दी करण्यात. तो सगळा कुठं कारण काय सर? फक्त पाणी. म्हणजे मूळ फक्त पाणी आहे. येस. आणि त्याबद्दल एवढं सखोल नॉलेज आज आपण डिस्कशन करतो. सर खरंच हे नॉलेज जर लोकांपर्यंत पोहोचलं, अवेअर झालं ना, तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं दवाखान्यात जाणारा पैसा तो वाचू शकतो. बरोबर? 100%. म्हणजे याच्यात हे जे आता आपण डिस्कशन करतोय फायदे, अनेक फायदे त्याचे. म्हणजे जसं मूळ आपण शोधलं ऍसिडिटी, त्याला आपण गायब करतोय. आणि इथून जर तुमची एनर्जी, ह्या बाकीच्या गोष्टी, आज एनर्जी लो होईल. मी बऱ्याच लेडीजला भेटलो 5-6 नंतर इव्हिनिंगला, त्या म्हणतात आता काहीच करायची इच्छा नाहीये. का, तर एनर्जीच नाहीये बॉडीमध्ये. आणि एनर्जी नसण्याचं कारण काय, ते मिनरल्स नाहीयेत बॉडीमध्ये. त्याचबरोबर बॉडी ऍसिडिक झाल्यामुळं जे आपण खातोय त्यात ऍब्सॉर्प्शन नसल्यामुळे ते एनर्जी बॉडीला मिळतच नाहीये. आणि मग याच्यामुळे सगळे, जसं आपण डायबिटीज बघितलं, बीपी बघितला, किंवा जेवढे आपण क्रोनिक आजार बघतोय, ह्याचं मेन कारण कुठं आहे, तर ऍसिडिटी. तर यालाच आपण जर नायनाट केला, मुळापासून काढून टाकलं, तर तुम्ही जेवढे काही हेल्थचे इश्यू, अँटी एजिंग असेल, हे आपण आज बघतोय की वयापेक्षा खूप जास्त आपलं वय दिसायला लागलंय. जेवढं एज आहे त्याच्यापेक्षा. आता ऍप पण निघले त्याच्यावरती की चेक करता येतं आपल्याला की आपले स्वतःचे सगळे पॅरामीटर्स टाका आणि चेक करा. तर सांगतं कोणी 3 वर्षांनी मोठे आहे, कोणी 4 वर्षांनी मोठे आहे, कोणी 10 वर्षांनी मोठे आहे. ह्याचं कारण सुद्धा हेच आहे. म्हणजे मला कमी दिसायचं असेल, अगदी चिरतरुण दिसायचं असेल, तर हे सगळ्यात मोठं सोल्युशन. येस. ओके सर, मला आणखीन एक विचारायचंय की जनरली डॉक्टर सांगतात ज्यांची इम्युनिटी कमी आहे तर त्यांना सांगतात की पाणी उकळून घ्या. मग सर पाणी उकळून घ्या म्हणजे इज इक्वल टू आयनाइज्ड वॉटर का?
म्हणजे पाणी उकळून घेतल्यानंतर डॉक्टर सांगतात की पाणी उकळून घ्या, मग असं का? तुम्ही तर म्हणता ह्या वॉटरमुळं, आपल्या हेल्दी वॉटरमुळं किंवा आयोनाइज्ड वॉटरमुळं की तुम्ही काहीच होणार नाही, मग हे असं का सांगितलं जातं? बऱ्याच वेळा जर तुम्ही बघितलं तर आता ज्या लोकांना स्पेशली लहान मुलांमध्ये हा इश्यू फार जास्त जाणवतो की त्यांना डॉक्टर्स रेकमेंड करतात की तुम्ही उकळून पाणी द्या. याचं कारण काय तर त्यांची इम्युनिटी लो आहे. आणि जर नॉर्मल ते पाणी पिले तर नॉर्मल पाण्यामध्ये बॅक्टेरियाज आहेत, काही असे हेवी मेटल्स आहेत आणि याच्या किंवा व्हायरसेस असतात काही. तर हे जर बॉडीमध्ये गेले तर इम्युनिटी लो असल्यामुळे ते अटॅक करतील. ह्याच्यामुळे पाणी उकळायला लावलं जातं. बरोबर. म्हणजे पाणी उकळण्याच्या प्रोसेसमुळे काय होतंय तर फक्त बॅक्टेरियाज हे मरतायत, व्हायरसेस मरतायत आणि तुम्ही नॉर्मल पाणी पिताय ज्याचा पीएच साधारणतः 6.5 ते 7 असतो. हो. इथपर्यंत तुम्ही अचीव्ह करताय. पण जसं आपण बघितलं की आयोनाइज्ड पाण्यामध्ये पुढचे जे घटक आहेत, आता जे मूळ पाणी आहे जे आपण उकळून पिलोय त्याच्यामधलं मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन आणि आयोनाइज्ड वॉटरच्या मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन मध्ये सुद्धा तुम्हाला फरक जाणवेल. म्हणजे आयोनाइज्ड पाण्यामध्ये तुम्हाला मिनरलचं प्रमाण जास्त मिळेल. बेसिकली या पाण्यामध्ये हायड्रोजन असल्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होणार आहे, जे उकळलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला मिळणार नाही. मायक्रो क्लस्टर पाणी असल्यामुळं तुमचे ऍब्सॉर्प्शन वाढणार आहे, जे नॉर्मल पाण्यामध्ये होणार नाहीये. आणि मिनरलचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. प्लस या पाण्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट आहेत ते तुम्ही उकळलेल्या पाण्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीयेत. म्हणजे तुम्ही काही प्रमाणामध्ये पाणी चांगलं करताय, जे उकळलेलं पाणी ते काही प्रमाणात चांगलं करताय, पण ते चांगलं झालेलं पाणी किंवा जेवढ्या गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या त्या सगळ्या आयोनाइज्ड वॉटरची बेसिक स्टेप आहे आणि त्याच्यावरती मग या बाकीच्या प्रॉपर्टीज चालू होतात. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की उकळलेलं पाणी हे बेसिक आहे आणि त्याच्या ऍडव्हान्स स्टेज किंवा जे फायदे आहेत ते आपल्या आयोनाइज्ड पाण्यामध्ये तुम्हाला मिळतील. ओके सर, जे हे हेल्थ डिव्हाइस आहे ते गव्हर्नमेंटनं अथॉराइज्ड आहे का? काही सर्टिफिकेट आहे का? किंवा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही काय बोलू शकता का? चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे नेमकं ऑथराइज्ड आहे का. आता कारण ही जर टेक्नॉलॉजी, जसं मी 2010, 11, 12 आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस आरओ सुद्धा नवीन होता. हो, अगदी. लोकांना काही प्रश्न होते, पण त्यानंतर आज आरओ आपल्या घराघराचा पार्ट झालाय. हे मशीन जर तुम्ही ह्याची थोडीशी हिस्ट्री बघितली या मशीनबद्दल, तर ह्या मशीनची हिस्ट्री आहे की हे मशीन जपानमध्ये बनलं गेलं पहिल्यांदा. ओके. याचं कारण काय की तुम्ही जपानमध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, ज्यावेळेस अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवर जेव्हा अणुबॉम्ब टाकले, न्यूक्लिअर बॉम्ब टाकले, आणि आपण हिस्ट्रीमध्ये वाचलंय सगळ्यांनी की या शहरामध्ये जी नेक्स्ट जनरेशन जन्माला यायला लागली तर ती अपंग जन्माला यायला लागली, व्यंगत्व आलं लोकांना. बरोबर. आणि तिथलं जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये काहीच शिल्लक राहिलं नव्हतं, मिनरल्सच राहिले नव्हते, नापीक जमीन बंजर झाली होती, नापीक झाली होती, आपण वाचलंय. आणि याच्यात झालं असं की तिथून उत्पन्न पण येत नाहीये चांगलं, मुलं पण अपंग जन्माला यायला लागली. तर ह्याच्यात बेसिक जर बघितलं तर काय बिघडलंय तर जलचक्र बिघडलंय, वॉटर सायकल बिघडलंय. हे तिथल्या सायंटिस्ट लोकांच्या लक्षात आलं. 1950ला याच्यावरती रिसर्च सुरू झाला आणि सगळ्यांनी असं म्हणायला सुरुवात केली की पाण्याला जर ओरिजिनल स्टेटला आणलं, जसं आपण लहानपणापासून बघितलंय किंवा आपण आपल्या शाळेमध्ये पण अभ्यास केलाय की वॉटर सायकल जिथलं चांगलं आहे, जीवसृष्टी, कारण पाण्यावरतीच सगळं डिपेंड आहे. येस. मग आपलं आज जे आपण बोलतोय इंडियाचं आणि ते जपानचं कसं आहे ते पण मी तुम्हाला थोडंसं कोरिलेट करून सांगतो. तर त्या लोकांना कळलं की पाणी बॅक टू ओरिजिनल स्टेटला आलं पाहिजे, म्हणून रिसर्च सुरू झाला आणि या मशीनचं इन्व्हेन्शन झालं 1974 मध्ये. साधारणतः 1974 ते 94 हॉस्पिटलमध्ये वगैरे मशीन लावलं होतं तिकडे जपानमध्ये. आणि मग त्यांना लक्षात आलं की जे पेशंट्स आहेत या पेशंटला रिकव्हरीला फायदा व्हायला लागलाय, रिकव्हरी लवकर व्हायला लागली. आणि मग हेच पेशंट घरी गेल्यानंतर जेव्हा परत यांना गरज भासायला लागली तर हे लोक हॉस्पिटलमध्ये येऊन पाणी घेऊन जायला लागले. आणि मग 1994 मध्ये मशीन डोमेस्टिक अप्लायन्सेसमध्ये आलं. आपल्याकडे पण ते 2005 नंतर मशीन इंडियामध्ये सुद्धा आलं. मी इंटरप्ट करते, पण मला सांगा की जपानमधले 120 वर्ष लोक जगतात, 100च्या पुढे जगतात, हे खरं कारण आहे का? मग हेच खरं कारण आहे, कारण त्यांना कळलं की पाणी ओरिजिनल स्टेटचं पाहिजे. मग त्या जर बघितलं तर ह्याचं मेन इन्व्हेन्शन तिथंच झालं जपानमध्ये. आणि आज तुम्ही बघितलं तर जपानीज लोकांचं लाईफस्टाईल खूप चांगलं आहे. हो, की म्हणजे त्यांचं जर जगणं जर आज बघितलं किंवा त्यांचे जर हे बघितलं तर खूप चांगले हेल्दी लाईफस्टाईल लोक जगतात. त्याच्यात बराचसा जर भाग बघितला तर हा पाण्याचाच आहे. मग हे जे हिस्ट्री आपण बघितली मशीनची, आपल्याकडे 2005 नंतर हे मशीन आलं. पण जेव्हा हे जपानमध्ये इन्व्हेंट केलं गेलं तर इन्व्हेंट झाल्यानंतर याला मेडिकली प्रूव्हन डिव्हाइस म्हणून अप्रूव्ह किंवा त्याला मान्यता मिळाली जपानमध्ये. कारण ह्याचं जे पाणी त्याला हेल्दी वॉटर म्हणायला लागले किंवा आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर म्हणायला लागले, लाईव्ह वॉटर, असे बरेचसे मिरॅकल वॉटर सुद्धा म्हणतात या पाण्याला. तर हे वेगवेगळे नावं कशामुळे आली तर त्याचे तसे रिझल्ट त्यांना मिळायला लागले. आणि मग हे मेडिकली प्रूव्हन, म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आज इंडियामध्ये जे आपण जे आपल्या मशीनबद्दल बोलतोय हे मशीन ISO 13485 सर्टिफाईड आहे. तर हे सर्टिफिकेशन काय सांगतं
तर हे सर्टिफिकेशन सांगतं की हे मेडिकल डिव्हाइस रिलेटेड मॅनेजमेंट क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचं सर्टिफिकेशन आहे. म्हणजे मी आता जो प्रश्न विचारला त्याचं ऑलरेडी आपल्याकडं सर्टिफिकेशन आहे. हे एकटं सर्टिफिकेशन नाही. आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टमचे आपण सर्टिफाईड आहोत, आपण क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमनी सर्टिफाईड आहोत, आपण CE सर्टिफाईड आहेत, युरोपियन जे नॉर्म्स आहेत याच्याबद्दल, तर त्यांनी पण आपण सर्टिफाईड आहोत. US FDA सर्टिफाईड आहोत आपण, म्हणजे अमेरिकेनं सुद्धा आपल्याला सर्टिफिकेशन दिलेलं आहे. WHOचं जे GMP सर्टिफाईड आहे त्यांना पण आपण सर्टिफाईड आहोत. ROHS ज्याला आपण हॅझार्डस मटेरियल रिलेटेड जे सर्टिफिकेशन असतात ते पण आपण सर्टिफाईड आहोत. CSIR जे आपली इंडियन गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे तिथून पण आपण सर्टिफाईड आहोत. इंटिग्रिटीचे सर्टिफिकेशन्स आहेत आपल्याकडं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला जेवढे सर्टिफिकेशन्स पाहिजेत, एखादी गोष्ट हेल्दी आहे, मेडिकली प्रूव्हन आहे सांगण्यासाठी ते सगळे सर्टिफिकेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि यानं काय होतं की आज हे पाणी जेव्हा जसं म्हणलं मी ISO 13485 हे मेडिकली प्रूव्हन आहे म्हणून या मशीनला हेल्दी डिव्हाइस म्हणतात. ओके. म्हणजे तुम्ही नॉर्मल RO किंवा नॉर्मल अल्कलाईन वॉटर किंवा फिल्टर जे शब्द लोक वापरतात, तर बेसिकली फिल्टर नाहीये, हे हेल्दी डिव्हाइस आहे. म्हणजे सगळे जे अपेक्षा मी विचारलं होतं की हे खरंच आहे का ऑथराइज, तर सर तुम्ही एवढे सर्टिफिकेट सांगितले की एखाद्या पुढे ठेवलं तर तो म्हणेल की येस, म्हणजे हे हेल्दी डिव्हाइस आहे, ह्यात काही शंकाच नाही. सर एवढं सुंदर हे डिव्हाइस आहे, तुम्ही सांगितलं हेल्थ डिव्हाइस आहे, तर मग त्यासाठी इन्स्टॉलेशनसाठी काय काय काळजी घेतली पाहिजे? कारण की जनरली सर अवेअर आहेत, RO माहिती आहे किंवा बाकीचे वॉटर फिल्टर माहिती आहे, पण हे थोडंसं नवीन आहे विषय, तर मग त्याच्यासाठी इन्स्टॉलेशन करताना कोणकोणती काळजी घ्यावी? तर एकदम बेसिक पहिली काळजी काय, तर तुमचा पाण्याचा TDS हा 50 ते 150 मध्ये पाहिजे. जर त्याच्या वरती असेल तर तुम्हाला ROचं इन्स्टॉलेशन करायला लागेल. त्याच्यात सुद्धा आम्ही मदत करत असतो. ओके. म्हणजे समजा तुमच्याकडे जरी ऑलरेडी RO असेल तर त्याला सेटिंग करणं, त्याच्या TDS कंट्रोलर इन्स्टॉल करणं, बाकीच्या ज्या काही रिक्वायर्ड गोष्टी, जे आउटपुट आपल्या मशीनला इनपुट गरजेचं आहे ते पण आम्ही सगळं तुम्हाला करून देत असतो. ओके. त्याचबरोबर जर घरामध्ये जर तुम्ही बघितलं हे मशीन इन्स्टॉल करत असताना, तर तुमचा जो समजा एक्झाम्पल ओव्हरहेड टँक असणं गरजेचं आहे. कारण म्हणजे वरती टाकी असणं गरजेचं आहे. येस, कारण या मशीनला लाईव्ह पाणी देण्याची गरज आहे. आणखीन एक जर तुम्ही गोष्ट बघितलं, त्या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचं स्टोरेज नसतं. कारण रेकमेंडच असं केलं जातं की या पाण्याला लाईव्ह पाणी, सो ते तुम्हाला लाईव्हच प्यायचंय. आतापर्यंत आमचा समज सगळ्यांचाच की हाच झालाय की बाबा फिल्टर कोणतंही म्हटलं की स्टोरेज आलं, त्याला कुठलंही स्टोरेज नसतं. मग ओव्हरहेड टँक मधून पाणी डायरेक्ट मशीनला इनपुट दिलं जातं, तर तो फ्लो कंटिन्युअस पाहिजे म्हणून मग आपल्याला ओव्हरहेड टँकची गरज असते. आणि ते पाणी तुम्हाला आउटपुट म्हणून लाईव्ह पाणी मिळू शकतं. दुसरं, जर तुम्ही RO इन्स्टॉल करणार असाल तर ROचे सुद्धा जे इन्स्टॉलेशन आहे तर मशीनपेक्षा थोडंसं उंचावरती पाहिजे. म्हणजे जर मशीन मी इथं हे केलंय तर थोडंसं RO वरच्या बाजूला पाहिजे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ते पाणी तुम्हाला मशीनला इनपुट म्हणून देता आलं पाहिजे. आयदर जर तसं नसेल करता येत, तुमच्याकडे जागाच नसेल, तर तुम्ही समजा खाली किचन ज्या ट्रॉलीज असतात त्यामध्ये जर आपण इन्स्टॉल करणार असेल स्टोरेज पाणी ROचं, तर त्या केसमध्ये तुम्हाला मग पंप बसवायला लागेल आणि पंपने तुम्हाला द्यावं लागेल. ते पण आमचे जे टेक्निशियन असतात ते करून देतात ते, कारण त्याचा फ्लो किती मेंटेन करायचा वगैरे ते थोडीशी तिथं काळजी घ्यावी लागते, तर ते आमचे टेक्निशियन तुम्हाला त्यामध्ये मदत करतात. तर हेच बेसिक तुम्हाला गोष्टी गरजेच्या असतात. आणि हे जेव्हा तुम्हाला पाणी मिळतं, जे आता मी तुम्हाला काही गोष्टी समजवल्या, ह्याला लाईव्ह पाणीच गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस पाण्याचा फ्लो असणं गरजेचं जेव्हा जेव्हा तुम्हाला पाणी घ्यायचंय. तर तुम्ही, आणि पाणी जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचंय तर तुम्ही 48 ते 72 तास हे पाणी स्टोअर करून ठेवू शकता. स्टोअर प्रॉपर्टी सगळ्या राहतात 48 ते 72 तास राहतात. काही थोड्याशा प्रमाणामध्ये कमी होत जातात, पण 48 ते 72 तास हे पाणी तुम्हाला हेल्दी पाणी म्हणून वापरता येतं. मी म्हणते सर, काही नसण्यापेक्षा असणं कधीही चांगलं. करेक्ट, बरोबर. करेक्ट. मग आज आम्ही काय करतोय, तर पाणी स्टोअर कशात करावं, तर स्टीलच्या पिंपमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, त्यानंतर कॉपरच्या बॉटल्समध्ये करू शकता, ग्लासमध्ये करू शकता. आणि ग्लासला कव्हर्स असणं गरजेचं आहे. म्हणजे ग्लास, कवर्ड ग्लास पाहिजे ज्याच्यात हे पाणी तुम्ही स्टोअर करू शकता. प्लास्टिकमध्ये, ग्लास म्हणजे काचेचा ग्लास, तर प्लास्टिकमध्ये पाणी रेकमेंडेड नाहीये स्टोअर करणं. याचं कारण आहे की प्लास्टिकचे जे मायक्रो मॉलिक्युल्स आपण म्हणतो, तर हे सगळे पाण्यामध्ये विरघळू शकतात. तर याच्यामध्ये प्लास्टिक रेकमेंडेड नसतं. प्लास्टिक अवॉइड करायचं. मग ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्टोअर करता, आणखीन एक काळजी घेणं गरजेचं आहे की हे पाणी डायरेक्ट सनलाईट पासून अवॉइड करण्याची गरज असते. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला अलाउड नसतं. आता तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच मेडिकलमध्ये काही म्हणजे आपण जे मेडिसिन्स घेतो त्याच्यावरती लिहिलं असतं की अवॉइड फ्रॉम डायरेक्ट सनलाईट. बरोबर. तसंच ह्या पाण्याला सुद्धा सनलाईट पासून डायरेक्ट अवॉइड करणं रिकमेंडेड आहे. थोडक्यात का, कारण हे मेडिसिनली प्रूव्हन आहे.
सो इथं आपण कोरिलेट करू शकतो की पाणी कशा लेवलचं आहे. तर ह्या गोष्टी जर आपण काळजी घेतल्या इन्स्टॉलेशन आणि त्यानंतर वापरण्यात सुद्धा, तर आपण एक राईट चांगलं हेल्दी पाणी आपण पिऊ शकतो. आता एवढं सगळ्या गोष्टी सुंदर सांगितल्यात, लोकांना अवेअर होतंय. मी सुद्धा खूप आज सर शिकले. पण त्याच्याही पुढचा जाऊन प्रश्न की एवढं तुम्ही म्हणता हेल्थ डिव्हाइस आहे, चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायला नक्की आवडतील. पण थोडासा मनात प्रश्न आहे, जर हे हेल्थ डिव्हाइस आहे मला घ्यायचं आहे, तर त्याचा लाईफ स्पॅन काय असेल, त्याची वॉरंटी काय असेल, त्याचं मेंटेनन्स पण काय असेल. पहिल्यांदा कुठली गोष्ट घेताना सर, इव्हन गाडी पण कुठली गोष्ट घेताना आपण ह्या गोष्टीचा विचार करतो. तर ह्याबद्दल तुम्ही थोडं बोलू शकता? आता तुम्हाला मला विचारायचं आहे की आपण एखादा आरोचं जर इन्स्टॉल केलं तर त्याचा मेंटेनन्स वर्षाचा साधारणतः किती असतो? नाही म्हटलं तर 6 महिन्यातच सर क्लीन करावं लागतो सगळ्या गोष्टी. 1000, 2000, 3000 पर्यंत. बरोबर, 3000, 4000, 5000 लोकांना लागतात. तर त्याच्यापेक्षा फार कमी मेंटेनन्स आहे मशीनचा. नक्की सर? हो, म्हणजे जर तुम्ही बघितलं, जसं मशीनचं कन्स्ट्रक्शन काय तर प्लेट्स आहेत आणि या प्लेट्समुळं तुम्हाला वेगळा मेंटेनन्स करायची काहीच गरज नाही, फक्त त्याला क्लिनिंगची गरज असते. आणि वर्षातून एकदा एक साधारण एक लिक्विड मिळतं, ते लिक्विड तुम्ही याच्यात टाकलं आणि ते येणारा व्यक्ती तो क्लीन करून दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही असं पकडा की 700-800 रुपये तुमचा वर्षाचा मेंटेनन्स आहे फक्त. 700 ते 800 रुपये तुम्हाला मेंटेनन्सला लागतात. जर त्याच्या अगोदर तुम्ही आरओ बसवला असेल तर आरओचा जो रेग्युलर मेंटेनन्स आहे तो तुम्हाला लागेल. पण मशीनचा मेंटेनन्स फार कमी आहे, लो मेंटेनन्सवाली मशीन आहे, कारण यात कुठलेच केमिकल्स नाही आहेत, काही ॲडेड गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मशीनचा मेंटेनन्स कमी लागतो. हे जर मशीन तुम्ही चांगलं वापरलं, म्हणजे वापर चांगला असेल, तुमच्या करंटमध्ये फ्लक्च्युएशन नसतील, स्टॅबिलायझर्स असतील प्रॉपरली, तर या मशीनचं लाईफ जे आहे 25 ते 30 वर्ष तर फार नॉर्मल आहे. म्हणजे 25 ते 30 वर्ष मशीन व्यवस्थित चालतं, काहीच होत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन जर मी आता ज्या गोष्टी समजवल्या हे जर असतील तर ते लाईफ 40 वर्षापर्यंत सुद्धा एक्सटेंड होतं. म्हणजे आपण कसं वापरतो त्याच्यावरती. पण 25-30 वर्ष नॉर्मली तुमचं मशीन चालतं. हो, तेवढं चालतं. गाडी सुद्धा 15 वर्षानंतर बदलली पाहिजे, जास्त निश्चित चालतं. ओके. तर याच्यामध्ये वॉरंटीचा जो पार्ट असतो, तर वॉरंटी जर बघितली तर आपल्याकडे ज्या 2 मशीन्स अवेलेबल आहेत, जे 7 प्लेटचं मशीन आहे त्याच्या प्लेट्सला 3 वर्षाची वॉरंटी, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 11 प्लेटचं जे मशीन त्याच्या प्लेटला 5 वर्षाची आपण वॉरंटी देत असतो. तर हे बघितलं तुम्ही तर या प्लेट्स, जसं मी मागाशी पण म्हणलं की नॉन रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, तर यानं प्लेट्स खराब व्हायचं काहीच कारण येत नाही. कारण आपण सोनं चांदी कुठेही टाकलं, पाण्यात टाकलं, हवेत ठेवलं किंवा अशा ठिकाणी टाकलं तर त्याला काहीच होत नाही, ऑक्सिडेशन होत नाही, कारण ते नॉन रिॲक्टिव्ह मेटल आहे. सेम याच्यामध्ये प्लॅटिनमचं कोटिंग असल्यामुळे प्लेटला खराब होण्याचा काही चान्स फार कमी असतो. जर जसं मी म्हणलं की हे फ्लक्च्युएशन किंवा TDS फार जास्त तुम्ही करून ठेवला तर त्यावेळी खराब होऊ शकतं. पण जर आपण सगळ्याच गोष्टी राईट करतोय तर प्लेट खराब व्हायचं काहीच कारण येत नाही. सो वॉरंटी पण आपण चांगली देतोय. तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कोणी 5 वर्षाची वॉरंटी तुम्ही आतापर्यंत बघितली नसेल. तर मशीनला लाईफ चांगली आहे, स्टॅबिलिटी चांगली आहे, त्याच्यामुळं वॉरंटी पण चांगली आहे. मशीनचं जर लाईफ स्पॅन बघितला तो पण फार मोठा आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर एक माणूस आज मशीन इन्स्टॉल करतोय तर पुढचे 25-30 वर्ष त्यांच्या घरामध्ये हेल्दी पाणी पित आहेत, ते स्वतः पित आहेत, त्यांची अख्खी फॅमिली हे हेल्दी पाणी पिते. विचार करा की एक डिसिजन किंवा एक हे मशीन आपल्या घरामध्ये बसवणं हे आपण 25-30 वर्ष आपल्या फॅमिलीला सुरक्षित करण्यासारखं आहे. अगदी बरोबर. सर, आणखीन एक माझा प्रश्न आहे, जर हे मशीन घेतलं तर मग दवाखान्यातला खर्चच कमी होईल का जायचीच गरज नाहीये असं काय? निश्चित. आज आपण बघितलं तर जसं आपण बेसिक बघितलं मशीन बद्दल की तुम्ही जे पाणी पिल्यानंतर तुमचं जर ऍसिडिटीच गायब झाली, म्हणजे जे ऍसिडिक नेचर आहे तुमच्या बॉडीचं तेच अल्कलाईन झालं, तर तुम्ही आजारी पडणारच नाहीयेत. आणि आजारी नाही पडले तर हॉस्पिटलला जायची गरज नाही पडणार. पण आज बघा ना, किती छोट्या गोष्टींसाठी हॉस्पिटलला जायला लागतं. साधा वातावरणात बदल झाला तरी सुद्धा आपण आजारी पडतोय. सर्दी, ताप, खोकला. आपण कुठं ट्रॅव्हल केलं, आज आपण समजा फिरायला जातो, बाहेर पडलो, कुठंतरी डोंगरात गेलो किंवा कुठं ज्या ठिकाणी आपण डेस्टिनेशनला गेलो, जाऊन आल्यानंतर आपण 2-4 दिवस तर आजारातच गेलेत. पण सर असं तर नाहीये ना की मी हे पाणी पितेय म्हणून मला सवय होणार आणि बाहेर गेले आणि बॉटलचं पाणी घेतलं तर त्याचा काही परिणाम होईल? ह्याचा परिणाम म्हणजे एखादी तुम्ही चांगली गोष्ट खाल्ली आणि त्यानंतर थोडी खराब खाल्ली तर त्याचा रिॲक्शन कमीच होणार. म्हणजे तुमची इम्युनिटी ऑलरेडी एवढी बूस्ट झाली आहे पाणी पिल्यामुळं, आणि तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही नॉर्मल जरी पाणी पिलात पण तुमचा इम्युनिटीचा ऑलरेडी एक बेस आहे, एक स्टॉक आहे, ज्याच्यामुळे ते पाणी पिलात जरी तरी तुमच्या शरीरावरती एवढा परिणाम नाही होणार. उलट बाहेर गेल्यानंतर जो आधी जास्त परिणाम होणार होता तो तुमचा परिणाम कमी होणार, आणि परत आल्यानंतर तुम्ही आयोनाइज्ड पाणी प्यायला सुरुवात केली तर परत तुमची इम्युनिटी बूस्ट होणार आहे. म्हणजे जेवढा कोटा वापरला गेला तेवढा परत भरून निघणार आहे. सो तुम्ही बाहेर गेलात, नॉर्मल पाणी पिलात तरी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स होत नाहीत, प्लस उलटा तुम्हाला फायदाच होतो.
जे इम्युनिटी बूस्ट झालेली, तुमच्या बॉडीमध्ये हायड्रोजन ऑलरेडी आहे, मिनरल्स मिळाले, तुमचं शरीर ऑलरेडी तंदुरुस्त आहे, तर तुम्ही बाहेर गेल्यानंतर जरी खराब गोष्टी खाण्यात आल्या, खराब पाणी पिण्यात आलं, तरी असा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला होत नाही. सर, आपण आता मगासपासून ऐकतोय आयोनायझर बरोबर ना? मग मॅक्स असो किंवा प्रो असो, मग जर मार्केटमध्ये तुलना केली तर असं डिव्हाइस पण असेल, मार्केटमध्ये पण अवेलेबल असेल, मग त्याच्या क्वालिटीबद्दल आणि पैशाबद्दल मार्केटमधलं जे पण आयोनायझर वॉटरसारखं किंवा आयोनायझर आहे त्या सगळ्या गोष्टी आणि ही मशीन आपली, ह्याच्याबद्दल थोडासा फरक सांगाल का? मग मार्केटमध्ये कोणत्या अवेलेबल आहेत, मग ते पैशाच्या बाबतीत पण आणि क्वालिटीच्या बाबतीत पण? फार चांगला, कारण हाच मेन लोकांचा डिसिजन मेकिंगचा पॉईंट असतो हा. नॉर्मली आम्ही जेव्हा एखाद्याला माहिती समजवतो किंवा जेव्हा आमच्याशी डिस्कशन करतात, मुद्दा सर पैशावर आलं की हां, तर तिथंच येतो. तर याला मी तुम्हाला 3 प्रकारामध्ये एक्सप्लेन करतो. पहिला, काही मशीन फॉरेनवरनं इंडियामध्ये येतात, फॉरेनवरनं इंडियामध्ये इम्पोर्ट होतात आणि ते इंडियामध्ये सेल केल्या जातात, ज्या आयोनायझर आहेत. त्यानंतर काही लोकली इकडे मेड होतात किंवा लोकली मॅन्युफॅक्चरिंग होतात आणि त्यानंतर आपली एक मशीन आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्या ज्या लोकल मशीन्स आहेत याच्याबद्दल सांगतो. मी जे तुम्हाला सर्टिफिकेशन समजवले, CSIR असेल, ISO 13485 असेल किंवा CE सर्टिफिकेशन असेल, USFDA असेल, ROHS असेल, तर हे सर्टिफिकेशन नॉर्मली इंडियातल्या ज्या कंपनीचे त्यांना मिळत नाहीत. म्हणजे ते फक्त मशीन बनवायचं म्हणून बनवतात आणि विकतात. म्हणजे आपल्याकडे सगळे सर्टिफिकेट्स अवेलेबल हो. मग हे सर्टिफिकेट्स का गरजेचे आहेत? कारण मी बऱ्याच वेळा म्हणतो की तुम्हाला मशीन घरामध्ये फक्त दाखवण्यासाठी बसवायचंय की आमच्याकडे आयोनायझर आहे का, त्याचा रिअल बेनिफिट्स तुम्हाला घ्यायचे आहेत. ऑब्व्हियसली रिअल बेनिफिट. हा, तर हा पहिला मुद्दा आहे. तर तुम्ही लोकल मशीन बरोबर आपली मशीन कम्पेअरच करू शकत नाही, पहिला मुद्दा. येस. आता राहिला प्रश्न फॉरेनच्या ज्या मशीन इंडियामध्ये येतात ज्यांच्याकडे हे सर्टिफिकेशन्स असतात. ओके. पण जसं काही कंपनीज आहेत ज्यांच्या मशीन तिकडं बनतात, जसं फॉर एक्झाम्पल आपण जपानचंच एक्झाम्पल घेऊया की इन्व्हेन्शन जपानमध्येच झालं. मग जपानमधला जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये बेसिक सोडियमची कमतरता आहे. जपानच्या पाण्यामध्ये तिथल्या क्लायमेटनुसार तिथल्या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना ही मशीन बनवत असताना त्यांना काहीतरी सोडियम हायपोक्लोराईड असेल किंवा असे वेगवेगळे केमिकल्स देऊन सोडियम ऍड करावं लागलं पाण्यामध्ये. आता मशीन जर जपानमध्ये बनले त्याच्यामध्ये जर हे सोडियम हायपोक्लोराईड टाकायची प्रोव्हिजन आहे तर ते इंडियात येताना ती तशीच येणार. बट ऑब्वियस. मग आपण इकडं काय म्हणतोय की पाण्यामध्ये केमिकल्स नको जायला, पाण्यामध्ये केमिकल्स नाही घालवायचे आहेत आपल्याला. तर मग हे जर टाकलं तर अल्टिमेटली परत आपण केमिकल ऍड करतोच आहे. तर हा एक डिफरन्स आहे की तिकडच्या ज्या मशीन्स आहेत त्याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड किंवा असे वेगवेगळे घटक ऍड करावे लागतात तिथल्या पाण्यामध्ये असणाऱ्या कमतरतेमुळे. पण हेच आपण भारतात बघितलं तर भारतात सोडियम आहे पाण्यामध्ये, कमतरताच नाहीये. तर मग हे गरजच नाही पडत. मग आपलं मशीन इंडियन मेड असल्यामुळं आपल्यालाही प्रोव्हिजन करायची गरज पडली नाही किंवा आपल्याला कळलं की सोडियम आहे तर गरजच नाहीये. मग याच्यामुळे फायदा काय झाला की तुम्हाला ऍडिशनल मेंटेनन्स कुठलाच लागणार नाही. जर आज हे मी जे सोडियम हायपोक्लोराईड किंवा केमिकल्स बद्दल बोलतोय, 8 ते 10 हजार रुपये वर्षाचा मेंटेनन्स लागतो, जो आपण आपलं बोललो की 800 ते 1000 रुपये. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की ज्या अदर कंपनी आहेत, ज्या बाहेरच्या कंपन्या आहेत, जे सेम मशीन देतात त्यात ऑलरेडी हे केमिकल लागतात, ऍड करावं लागतं, त्याच्यामुळे मेंटेनन्स वाढतो. आणि आपल्या ह्याच्यात नाहीये आणि आपल्या पाण्यातच गरज नाहीये ही सगळ्या गोष्टी, म्हणजे तो खर्च वाचला. येस. तर हे झाला डिफरन्स. दुसरा फार महत्वाचा डिफरन्स जो मला जाणवतो जो आपल्या मशीनमध्ये आहे, आपलं मशीन हे सेल्फ क्लीन्ड मशीन आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं, जेव्हा तुम्ही एखादं रिक्वायर्ड पाणी फॉर एक्झाम्पल 8.5 pH पाणी तुम्ही नॉर्मल प्यायला घेतलात आणि पिलात, तर पिल्यानंतर तुम्हाला ते मशीन सांगतं की ह्याचे रिव्हर्स फ्लशिंग प्रोसेस चालू आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा पाणी घेणार आहात तेव्हा तेव्हा ते रिव्हर्स फ्लशिंग करतं. म्हणजे काय, तुम्ही पाणी घेत असताना ऍसिडिक अल्कलाईन झालं, मशीनमध्ये काही ना काही केमिकल रिॲक्शन्स किंवा प्रोसेस झाल्यात, तर ते काढून टाकण्यासाठी त्या मशीनवरती जे काही इम्प्युरिटीज थांबल्या असतील किंवा जे काय असेल तर परत पाणी त्याला रिव्हर्स जाऊन क्लिनिंग करतं आणि ते वेस्ट मधून काढून टाकून देतं प्रत्येक वेळी. मग ह्याच तुम्ही इम्पोर्टेड मशीन ज्या बघतात त्यांना सकाळी उठल्यानंतर काही प्रोसेस करायला लागतात. म्हणजे ऍसिडिक पाणी काढा, ते ब्युटीचं पाणी काढा, म्हणजे त्या पाणी काढून मग थोडं थांबा आणि मग पाणी घ्या. ह्याचं कारण काय, कारण ती रिव्हर्स फ्लशिंग प्रोसेस तेवढी स्ट्रॉंग नाहीये. पण हेच आपल्याकडे आपल्या मशीनमध्ये आपण बघितलं तर हे तुम्हाला काहीच करायला लागत नाही. तुम्ही नॉर्मली सकाळी लगेच रेग्युलर पाणी सुद्धा घेऊ शकता. म्हणजे मशीनमध्ये ज्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात तिथं जाणीवपूर्वक कराव्या लागतात. येस, हा एक डिफरन्स आहे. आणि जर समजा मशीन फॉरेनवरनं इकडे येणार आहे, तर एक्झाम्पल मी जपानचं घेतलं तर तुम्हाला माहिती आहे की जपानमध्ये रिसोर्सेस फार कमी आहेत, रॉ मटेरियल्स फार कमी आहेत. म्हणजे जपान असा देश आहे जिथं टाचणी सुद्धा फार वाईजली वापरली जाते. तर रिसोर्सेस कमी आहेत, म्हणजे रॉ मटेरियल्स कमी आहेत, त्यामुळं रॉ मटेरियलच्या कॉस्ट खूप हाय असतात. मग हे मशीन जेव्हा बनतं तर बनत असताना ते रॉ मटेरियल वापरलं गेलं, त्याची प्राइस वाढली,
ऑपरेशनल कॉस्ट जास्त आहेत आपल्यापेक्षा, त्यामुळे प्राइस वाढली. त्यानंतर ते मशीन इंडियात येत असताना ट्रान्सपोर्टेशन मोठी कॉस्ट आहे. इंडियात आल्यानंतर त्याला इम्पोर्ट ड्युटीज आहेत आणि याच्यामुळे अल्टिमेटली काय होणार तर मशीनची कॉस्ट वाढणार. सगळ्यांनीच वाढली, त्यामुळे बाय डिफॉल्ट सगळ्याच गोष्टी वाढल्या. मग आज जर आपण प्राइसचं कंपॅरिझन केलं तर आपली जी 7 प्लेटची मशीन आणि त्यांच्या जर 7 प्लेटच्या मशीनचं जर आपण प्राइस कंपॅरिझन केलं तर आपल्यापेक्षा ऑलमोस्ट दुप्पट प्राइसमध्ये ते विकतात. बापरे. ऑलमोस्ट दुप्पट. म्हणजे एवढ्या मोठ्या डिफरन्सने त्यांना मशीन सेल करायला लागतं. आपलं जे 11 प्लेटचं मशीन आहे ते पण ऑलमोस्ट दुप्पट प्राइसमध्ये ते विकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणेल मी. तर हा पण डिफरन्स आहे प्राइसचा. मग क्वालिटीचा विचार केला तर आपण स्लाइटली बेटर आहोत क्वालिटीमध्ये. म्हणजे अँटीऑक्सिडंटच्या व्हॅल्यूज, हायड्रोजनच्या व्हॅल्यू ह्या ज्या सगळ्या असतात त्या स्लाइटली बेटर आहेत आपण. प्लस त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल ऍड नाही करत आहे आपण आपल्या मशीनमध्ये, जे ते करावं लागतं त्यांना. तर हाही डिफरन्स आहे की आपण केमिकल ऍड नाही करत आहे. हा क्वालिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगला पॉईंट आहे. म्हणजे क्वालिटी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बेटर आहोत आणि प्राइस पॉईंट ऑफ व्ह्यू फार बेटर आहेत. दुसरं, आपण या मशीन बद्दल 25 ते 30 वर्षाचा लाईफ स्पॅन म्हणतो, पण या मशीन फायबर बॉडीज मध्ये बनवल्या गेल्यात. मग आपल्याला सगळ्याला माहिती फायबर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष म्हणजे नंतर कुठल्या मशीन फायबर बॉडी ज्या फॉरेनवरनं मशीन येतात आपल्याकडे, ओके. तर यांच्या फायबर बॉडीज मध्ये बनलेल्या मशीन आहेत. मग ह्याचा काय फरक, म्हणजे जसं 2, 3, 4 वर्ष गेले की तुम्हाला फायबरची क्वालिटी डल व्हायला लागते. आणि आपण असे लोक आहेत की आपल्या घरामध्ये ऍस्थेटिक फार मॅटर करतं. बरोबर. मग 25-30 वर्ष मशीन चालवायचं आणि ते जर खराब दिसायला लागलं तर एका सर्टन टाइम नंतर भले ते चांगलं पाणी देते तरी म्हणणारे रिप्लेस करून टाका. मानसिकता नसते आपली. तर याच्यात आपल्या मशीनचं जे बॉडी आहे ही मेटल बॉडी आहे आणि प्लस त्याच्यावरचं जे कोटिंग आहे, म्हणजे तुम्ही कारमधलं जर पेंटिंग बघितलं तर त्या लेवलचं कोटिंग आपण करतो. मग कारचं 15-20 वर्ष कोटिंगला काहीच होत नाही, त्याच लेवलचं कोटिंग आपण आपल्या याला करतो. म्हणजे ऍस्थेटिकली पण ते तुम्हाला चांगलं दिसेल, ड्युरेबिलिटी चांगली आहे, त्याचबरोबर क्वालिटी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बेटर आहोत, प्लस प्राइसिंग पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपण खूप बेटर आहेत. मग जसं मी म्हटलं की लोकल मशीन बरोबर तर तुम्ही कम्पेअर करूच नका, कारण या मी तुम्हाला सर्टिफिकेशन बद्दल बोललो ज्याच्यासाठी फार मेहनत करायला लागते. आणि फॉरेनच्या मशीन बरोबर जरी आपण कम्पेअर केलं तरी आपण सगळ्या आस्पेक्टमध्ये बेटर आहेत. त्यामुळे आज मला पर्सनली असं वाटतं की आपण ज्या मशीन बद्दल बोलतोय, आपले 2 मॉडेल्स आहेत प्रो आणि मॅक्स, यांच्याबद्दल जे आपण बोलतोय आयोनिक एजच्या म्हणजे ब्रँडच्या अंडर, तर याला कॉम्पीट करणारे आपल्याकडं फार रेअर आहेत इंडियामध्ये. आपण सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, क्वालिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपण मला बेटर वाटतो. ओके सर, तरी पण सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी ही मशीन घेतली पाहिजे, एक हेल्थ डिव्हाइस आहे सगळं म्हणताय, पण मला असं वाटतं की थोडंसं महाग नाहीये का कम्पॅरेटिव्हली बाकीच्या ह्याच्यापेक्षा? तरीही निश्चित, जसं मी सुरुवातीला जेव्हा कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करत होतो त्यावेळेस मी सांगितलं की ह्याच्यामध्ये प्लॅटिनम आहे आणि प्लॅटिनम काही किलोमध्ये मिळत नाही. अगदी प्लॅटिनम महाग आहे. जर प्लॅटिनम वापरलंय तर मशीनची प्राइस ऑब्व्हियसली वाढणार आहे. पण महत्वाचा विषय काय आहे की प्राइस किती आहे याच्यापेक्षा त्याचे जे आउटपुट आहेत ते किती आहेत हे चेक करणं फार गरजेचं आहे. जसं मी कायम सांगतो की तुम्ही मशीन महाग का वाटते तुम्हाला, कारण आतापर्यंत आपण आरओ बघितलेत, फिल्टर बघितलेत, अगदी बरोबर. पाण्याचा विषय आला की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो आरओ आणि फिल्टर. बरोबर. मग त्याच्या प्राइस किती आहेत तर 15,000 पासून 50,000 पर्यंत आपण प्राइस बघतो. फार फार तर 70 सर, फार झालं. फार तर 70,000. मग आपण जेव्हा हे बघतो तर आपण या मशीनला कम्पेअर कशाबरोबर करतोय, आरओ किंवा फिल्टर, अल्कलाइन वॉटर बरोबर. मग त्याची जर तुलना केली तर मशीन तुम्हाला महाग वाटणार आहे. हो, कारण तुम्ही फिल्टर बरोबर हेल्दी डिव्हाइस कम्पेअर करताय. मग तुम्हाला जर हेल्दी डिव्हाइस कम्पेअरच करायचं तर तुम्ही कशाबरोबर केलं पाहिजे, जे हेल्दी डिव्हाइस आहेत. जसं एक्झाम्पल MRIचं मशीन आहे, व्हेंटिलेटर आहे, स्कॅनर्स आहेत, एक्सरेच्या मशीन्स आहेत, यांच्याबरोबर जर तुम्ही मशीन कम्पेअर करायला लागलात तर तुम्हाला हे मशीन स्वस्त वाटायला लागेल. कारण जर एखादा हेल्दी डिव्हाइस जे तुम्हाला तिथपर्यंत जाण्यापासून वाचवणार आहे, ह्याच MRI जे करायला लागतात, ICU मध्ये लोक ऍडमिट होतात, ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आपण बघतो. आज बघा ना, एखाद्या व्यक्तीचं जर 5 दिवसाचं जर आपण ICUचं बिल केलं तर 5-6 लाख रुपये बिल होतं. आणि असं कुठलंच घर नाही किंवा कुठलं जनरेशन नाही ज्या घरातल्या हॉस्पिटलमध्ये माणूस जातच नाही. लाखोत खर्च आहे, लाखोत खर्च आहे. मी असे खर्च बघितलेत हॉस्पिटलचे, म्हणजे मी माझ्या डोळ्याने असे बिल बघितलेत ज्यांचे बिल 80 लाख, 85 लाख, 90 लाख रुपये झालेत, त्यानंतर पण पेशंट वाचला नाही. हो, डॉक्टर सांगतच नाही त्याबद्दल. मग एवढे जेव्हा खर्च करतात तर हे मशीन सहज कोण घेऊ शकतं? पहिला जो हेल्थ कॉन्शियस आहे, ज्याला आपण जे पॅरामीटर्स चेक केलेत, बोललो, डिस्कस केलंय, तर हे ज्याला कळतात तो हे मशीन लगेच घेतो, कारण त्याला कळतं हे गरजेचं आहे. दुसरा आणखीन एक व्यक्ती मशीन लवकर घेतो तो म्हणजे ज्याने ऑलरेडी हेल्थचे इश्यूज घरामध्ये स्वतःला कुणाला तरी घरात फेस केलेत आणि पैसे घालवलेत, असे लोक हे मशीन लगेच घेतात, कारण की किंमत मोजली. एक्झॅक्टली. सो मला हे सांगायचंय की मशीनची प्राइस आज आपण बघितलं, तुम्ही विचार करा
समजा असं आपण जर पकडलं 25-30 वर्षाचं मशीनचं लाईफ बघितलं, तर जर आपण हे 25-30 वर्ष पर डे वरती जर आपण ह्याचं कॅल्क्युलेशन काढले कॉस्ट, तर 7-8 रुपये सुद्धा येत नाही. आणि आज आपण बाहेर नॉर्मली गेलो तर पाण्याची बिस्लरीची बॉटल 20 रुपये लगेच घेऊन टाकतो. म्हणजे चहा प्यायला गेलो तर 10 रुपये कुठं जातात कळत नाही. किंमत फार छोटी आहे प्रत्येक दिवसाची, पण प्रॉब्लेम काय, आपण एकदम घेतोय हा एक एक्झॅक्टली. मानसिकता आहे. म्हणजे एकदम द्यावे लागतात म्हणून वाटतात, पण जर ते आपण 25-30 वर्षावरती टाकले तर असं वाटेल अरे 7-8 रुपये कुठं जात नाहीत आपले. म्हणजे आपण आज बाहेर पडलो तर 200-500-1000 रुपये कुठं जातात कळत नाही. पण तुम्ही हा विचार करा की तुम्ही घरात प्रत्येक व्यक्तीला हे पाणी देऊन हेल्दी बनवण्याचं काम करताय. म्हणजे मी लिटरली सांगतो, सुरुवातीला ज्यावेळेस मी हे सगळं बघितलं, डेमॉन्स्ट्रेशन मी बघितलं किंवा मी ह्याच्यावरती जेव्हा अभ्यास केला, तर मला कळलं की मी माझ्या घरामध्ये अक्षरशः पॉयझन पितोय दररोज. असं पाणी मी पितोय. घरामध्ये आरो बसवलाय ज्याचा pH 5-5.5 आहे. हे जर पाणी आपण प्यायला लागलो, मग ह्याच्यावरती जेव्हा मी रिसर्च करायला लागलो किंवा जेव्हा अभ्यास झाला माझा, तेव्हा मला कळलं की आपण विष पितोय. आणि इमिडिएटली मला लक्षात आलं की हे मशीन कुणाला गरज नाहीये, पहिली मलाच गरज आहे. म्हणजे सर, लोकांना हेच माहित नाही की आपण विष पितोय. जसं तुम्ही अगदी ओपनली बोललात की मी विषच पितोय. येस. पण हे ज्यावेळेस लोकांना सांगतो तर त्यांचा प्रश्न येतो, आतापर्यंत तर हेच पाणी पिले, मग काय फरक पडतो, बरोबर ना, मला काय होणार आहे, हे प्रश्न येतात. पण सर, मला असं वाटतं की ज्यावेळेस हे सगळं ऐकतील, हे सगळं अवेअर होतील, तर 100% सर मानसिकता बदलू शकते. निश्चित. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं मी म्हणलं की अवेअर लोक ऑलरेडी व्हायला लागलेत. सुरुवातीच्या जर काळामध्ये तुम्ही बघितलं तर या मशीनच्या प्राइस खूप जास्त होत्या. जसं आपण म्हणलं की इम्पोर्टेड मशीन्स किंवा यांच्या प्राइस पण खूप जास्त होत्या. म्हणून हे मशीन फक्त एका स्पेसिफिक कॅटेगरीमध्येच वापरलं जायचं, म्हणजे जे रिच कॅटेगरी आहे. तर तुम्ही सेलिब्रिटीज बघितल्या असतील, काही स्पोर्ट्स पर्सन बघितले असतील, काही एक्झाम्पल पण आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतो की हे लोक ऑलरेडी आयोनाइज्ड अल्कलाइन वॉटर मशीन वापरतात. पण आता आपण ज्या रेंजमध्ये आलोय, आपण ज्या प्राइसमध्ये आज मशीन भारतात बनल्यामुळं, भारतात मी जसं काय म्हणतो की हे मशीन मेड बाय इंडियन पीपल, मेड फॉर इंडियन पीपल, हा जो कन्सेप्ट आहे, तर आपल्याच लोकांनी हे मशीन बनवल्यामुळं, आपल्याच इथं बनल्यामुळं याच्या ज्या प्राइस कमी झाल्यात, याच्यामुळे आज सामान्य माणूस सुद्धा अफोर्ड करू शकतो. आणि या सामान्य माणसाने अफोर्ड केल्यामुळे, जसं मी काय म्हणतो की हेल्दी राहण्याचा अधिकार गरीबाला आणि श्रीमंताला आहे. आजारी येताना काही श्रीमंत आणि गरीब विचारून येत नाही की मी तुमच्या घरी येऊ का, तो सगळ्यांनाच पकडतो. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा असा कुठला व्यक्ती आहे ज्यानं हॉस्पिटलसाठी अरेंजमेंट करून ठेवलेली 5-10 लाख रुपयाची? सर, कुणाचीच मानसिकता नसती, पण नाईलाज असतो, द्यावं लागतं. मग त्यावेळी केल्यानंतर माणूस कशाही पद्धतीने पैसे ऍडजस्ट करतो. हो. म्हणजे जेवढं काय आहे आपल्याकडं. आणि मी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे तिथपर्यंत पोहोचल्यानंतर पैसे मॅनेज करण्यापेक्षा आत्ताच पैसे नसतील असतील मॅनेज करा. आणि मशीन जर घरात बसवलं तर निश्चित, म्हणजे आपण ज्या आजारांबद्दल बोलतोय किंवा ज्या हॉस्पिटलबद्दल बोलतोय, आज बघा कळत न कळत वर्षाला 30-35-40-50 हजार रुपये मिनिमम. म्हणजे कुठल्याच मोठ्या आजारांबद्दल बोलत नाहीये मी. जे व्हायरस होतात, जे पाऊस पडला की बदलतो हवामान, बाहेर पडलो की घरी आल्यानंतर, असे जे छोटे मोठे आजार आहेत, याच्यामध्ये आपले 50-60 हजार 1 लाख रुपये सुद्धा वर्षाला जातात. तर हे आपण मशीनमध्ये जर टाकले तर हे तर बेसिक आजार तरी आपले बरे होतील. आणि जे फ्युचरमध्ये मोठे आजार होणार होते आपल्याला, हे सुद्धा टळू शकतात. तर मला असं वाटतं पैशांचं कंपॅरिझन नाहीये. निश्चित पैसे तर द्यायचेत आपल्याला, पण याचं जे आउटपुट दिसायला लागतात, बेनिफिट दिसायला लागतात. म्हणजे लिटरली मी पाणी प्यायला सुरुवात केल्यानंतर 15 दिवसानंतर माझी ऍसिडिटी गायब झाली. म्हणजे एवढा हायर लेवलचा. आणि असं नाही की मी अगोदर ऍसिडिटी साठी काहीच नाही केलं. मी बरेचसे काही प्रॉडक्ट्स खाल्ले, ते प्रॉडक्ट्स खाल्ल्यानंतर मला काही दिवसासाठी ओके वाटत होतं, पण सगळं बंद केलं की परत जैसे ते होतं. आता पाणी असं होणार आहे का की मी काही दिवस पिणार आणि काही दिवसानंतर बंद करणार आहे? मी पाणी तर कंटिन्यू पिणार आहे. त्यामुळे मी माझ्या बॉडीला कंटिन्युअस अल्कलाइन करत चाललोय. सो मला सगळ्यांना रेकमेंड, जे आपल्याला ऐकतायत त्यांना मला हे समजायचं, जर तुम्ही हे आमचं कॉन्व्हर्सेशन किंवा डिस्कशन पूर्ण ऐकलं असेल तर किंतु परंतु न करता घरच्यांच्या सेफ्टीसाठी, स्वतःच्या सेफ्टीसाठी, स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी आणि पूर्ण फॅमिलीला हेल्दी ठेवण्यासाठी या मशीनची अत्यंत गरज आहे. जसं मी आणखीन एक बऱ्याच वेळा समजवत असतो किंवा सांगत असतो की आपण सगळेजण, तुम्ही, मी, आपण सगळेच दरवर्षी आपण विचार करतो की अपग्रेड व्हायचंय, पैसा कमवायचा आहे. जसं मी म्हणतो, ज्याच्याकडे 1 BHK तो थॉट प्रोसेस चालू होते, आता 2 BHK कधी घेणार आहे, तो 3 BHK कधी घेणार आहे. तर कार आहे 15 लाखाची, तो 25 लाखाची कार कधी घेणार आहे. किंवा काही प्लॉट्स, इन्व्हेस्टमेंट्स, आपण हे सगळं करत असतो. या प्रत्येकामध्ये आपण दरवर्षी विचार करतो की मी अपग्रेड झालो पाहिजे. पण आपण नॉर्मली असा कधी विचार केलाय का की मी माझ्या हेल्थमध्ये मला अपग्रेड व्हायचंय?
पण सर हे अवेअरनेस नाही आहे, हे माहितीच नाही आहे, हे आपण लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आता मी जसं म्हटलं की माझे बरेचसे प्रश्न होते तेच लोकांचे असतील की आरो फिल्टर ह्या सगळ्या गोष्टी. तर मला सर एकच ह्यातून कळते की तुम्हाला हेल्दी लाईफ जगायची, तुम्हाला हॉस्पिटलपासून लांब राहायचे, तुम्हाला फॅमिली तुमची छान ठेवायची, हेल्दी ठेवायचे, अगदी तुम्हाला चिरतरून राहायचे, तुम्हाला आतून बाहेरून छान राहायचे. तर मला वाटतं एकच सोल्युशन आहे, ते Yes. म्हणजे Yes. आयोनायझर्ड वॉटर. Correct. आणि त्याचं सोल्युशन तुम्ही आता एवढं सुंदर दिलं की आयोनायझर प्रो आणि आयोनायझर Max. मॅक्स. सर तुम्ही सगळ्यांना एक शेवटी मेसेज काय देऊ इच्छिता की तुम्ही एवढं जे सखोल अभ्यास केलाय की तुम्हाला ज्या दिवशी कळलं की मी पाणी पितोय ते पॉयझन आहे आणि मग हे का घेतलं पाहिजे, तर सगळ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल की सामान्यातल्या सामान्य व्यक्तींनी जर तुम्हाला खरंच तुमचं लाईफ चांगलं जगायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? जो आपण विषय चाललाय पाणी, कारण की पाण्याशिवाय कोणच राहू शकत नाही सर. 6 महिन्याची बेबी झाली तर त्याला पाण्याची गरज आहे, बरोबर आहे? तर काय मेसेज द्याल तुम्ही लोकांना? माझं जाताना हाच मेसेज असेल की सगळ्यांनी मशीन इन्स्टॉल करावं. याचं कारण आहे की आपल्याकडे वाढते आजार आहेत. आज आपण लहान मुलांना, जसं तुम्ही आता बाळाचं बोललात, मी अशी एक केस बघितली तर 6 महिन्याचं बाळ आहे, त्याला ब्लड कॅन्सर निघाला. आता त्याने जगातलं काहीच नाही केलेलं, नाही का काही खाल्लंय ना, त्याच्यात काही कॉन्टॅमिनेशन झालं, काहीच नाही, मग ब्लड कॅन्सर आला कुठून? आज 3-4 वर्षाच्या मुलांना डायबिटीज आहेत आणि म्हणजे पॅरेंट्स त्रस्त आहेत या गोष्टीमुळं. भयंकर सर पैसा चाललाय हॉस्पिटलला. मी तर एक केस ऐकली मध्ये सर, 4 वर्षाच्या मुलाला ब्लड कॅन्सर आणि 1 कोटी पालकांनी खर्च केलाय. म्हणजे खूप परिस्थिती बिकट आहे. आणि आज आपला जर तुम्ही ओव्हरऑल इंडियन जर तुम्ही अर्थव्यवस्था बघितली तर जे लोक मिडल क्लास, अप्पर मिडल क्लासमध्ये काम करतायत, या लोकांचा मेजर पैसा कुठं जातोय? हॉस्पिटलमध्ये जातोय. मग हा जर पैसा थांबवायचा आहे तर आपण जो काय आत्ता टाकणार आहेत पैसे मशीन घेण्यासाठी, पण पुढचे किती पैसे वाचणार आहेत हा विचार केला पाहिजे. बरोबर. दुसरं, जसं एखाद्याला आपण म्हणलं की आत्ता मशीन घ्या, ते म्हणतात ना एवढी इन्व्हेस्टमेंट होऊ द्या मग घेतो. हो, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आपल्या शरीरापेक्षा मोठी आहे का, हा प्रश्न तयार होतो. कोरोनाच्या काळात सर कळलं हेल्थ इज वेल्थ, आणि हे आपण पहिल्यापासून ऐकत आलोय, करेक्ट. पण डिसिजन घेत नाहीत मला वाटतं. तर माझा जाताना सगळ्यांना मेसेज हाच आहे, जर तुम्ही हे पॉडकास्ट किंवा हे डिस्कशन प्रॉपरली ऐकलं असेल तर सगळ्यांनी मशीन घ्या, हे लोकांमध्ये अवेअरनेस करा. याच्या पाठीमागाने एक फार मोठा नोबल कॉज आहे. म्हणजे मी जेव्हा पर्सनली याच्यावरती विचार करतो, बोलतो, तर मला एखाद्यानं मशीन परचेस केल्यानंतर एवढा आनंद होतो की मी एक घराला हेल्दी करण्यासाठी माझं पुढं पाऊल टाकलंय. आणि आपण जर सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम करायचं ठरवलं, सगळ्यांनी जर ह्याचा अवेअरनेस क्रिएट करायचं ठरवला, जसं आपण मगाशी बोललो की अवेअरनेसच नाहीये, तर हा अवेअरनेस जर आपण क्रिएट करायचं काम केलं तर मला वाटतं पूर्ण भारताला हेल्दी करण्यासाठी आपण फार मोठं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली फॅमिली हेल्दी करू, आपण स्वतः हेल्दी होऊ, आणि त्यानंतर आपण आजूबाजू आपले नातेवाईक, आपले मित्र, परिवार ह्या सगळ्यांना हेल्दी करण्यासाठी आपण ह्याचा अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करूया. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा तुमचा मला विचार आवडला की आपण एक पाऊल लोकांना चांगलं देण्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करतोय, म्हणजे काही ना काहीतरी आपलं समाजाला पण देणं आहे आणि आपण त्याला अवेअर करतोय. सर थँक्यू सो मच, वेळातला वेळ काढला आणि एवढी सखोल माहिती दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभारी. चला, थँक्यू. आत्ता जे डिस्कशन झालं, ज्या पॉडकास्टमध्ये डिस्कशन झालं आणि त्याचा विषय होता फक्त पाणी, हा जर तुम्हाला आवडला असेल, खरंच तुम्ही हेल्थबद्दल सिरियस असाल, तुम्ही खरंच तुमच्या फॅमिलीबद्दल सिरियस असाल, तुम्हाला एक चांगली लाईफ जगायची, तुमच्या फॅमिलीला एक हेल्दी लाईफ द्यायची, तर 100% हा पॉडकास्ट तुम्ही शेअर करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी आयोनायझर घेतलं माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्यासाठी, तोच डिसिजन तुम्हालाही घ्यायचा आहे आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा अवेअरनेस आपल्याला पोहोचवायचा आहे. सो मला विश्वास आहे की तुम्ही हा अवेअरनेस कराल आणि पूर्णपणे मनापासून आपल्या फॅमिलीला पण हेल्दी कराल. थँक्यू सो मच.